सॉलिड हा पहिला टॉपिक आपण केमिस्ट्री पेपर फर्स्टचा सुरू करतो आहोत। सॉलिड टॉपिक महत्त्वाचा आहे तर हो आहे। 3 ते 4 क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेत आपल्याला। त्याच्यामध्ये एक न्यूमेरिकल, 3 थेरॉटिकल क्वेश्चन किंवा 50-50%, 2 थेरॉटिकल क्वेश्चन आणि 2 न्यूमेरिकल। न्यूमेरिकलसाठी एकच महत्त्वाचा पॉईंट आहे, एक डेन्सिटीचा एक पॉईंट आहे। त्या डेन्सिटीवर वेगवेगळ्या पद्धतीने न्यूमेरिकल येतात हे आपण पाहिलेलं आहे। ठराविक पॉईंट आहेत, ठराविक भाग आहे तिथे सारखा प्रश्न विचारला गेलेला आहे। या टॉपिकमध्ये एक्झाम्पल्स महत्त्वाचे आहेत। ब्रेवियस लॅटिस आपण पाहिलेले 14 वेगवेगळे प्रकार आपण पाहिले। त्या 14 वेगवेगळ्या प्रकारांमध्ये येणारे एक्झाम्पल्स आपल्याला महत्त्वाचे आहेत। कोव्हॅलंट सॉलिड, अमॉर्फस सॉलिड, त्याच्यानंतर सॉलिडचे वेगवेगळे डिपेंडिंग ऑन दी फोर्सेस वेगवेगळे टाइप्स आपण पाहिलेले। त्या प्रत्येक टाइपमधलं एक्झाम्पल महत्त्वाचं आहे। कोऑर्डिनेशन नंबरवर प्रश्न विचारला गेलेला आहे, वॉइड्सवर प्रश्न विचारला गेलेला आहे, इफिशियन्सीवर प्रश्न विचारला गेलेला आहे, किती % इफिशियन्सी वगैरे वगैरे। सो ठराविक जागा आहेत ज्या जागेवर प्रश्न विचारले गेलेले आहेत। सेमीकंडक्टर चॅप्टरमध्ये आपण स्वतंत्रपणे पाहतो पी टाइप सेमीकंडक्टर, एन टाइप सेमीकंडक्टर, त्याच्याशी रिलेटेड सोपे प्रश्न आलेले आहेत। विच ऑफ द फॉलोइंग इज सेमीकंडक्टर वगैरे सारे सरळ क्वेश्चन आहेत। दुसरं आपण डी ब्लॉकमध्ये समजून घेतलेलं आहे मॅग्नेटिझम बद्दल। अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जर असतील तर काय असतं, मॅग्नेटिझम असतं। मग त्याच्या संदर्भातले काही क्वेश्चन्स आपल्याला अपेक्षित आहे। त्याच्यानंतर ज्यावेळेस आपण डिफेक्ट्स बघतो, या चॅप्टरमध्ये डिफेक्ट्स आहेत, मग कोणत्या प्रकारचा डिफेक्ट कशामध्ये आढळतो असे क्वेश्चन्स परीक्षेला ऑलरेडी विचारून गेलेले आहेत। त्याच्यामध्ये आपण एका डिफेक्टमध्ये ॲलॉयचं उदाहरण पाहिलेले आहे। मग ॲलॉयवर देखील क्वेश्चन विचारून गेलेला आहे। एखादा ॲलॉय देतील आणि त्याचे आपल्याला कॉम्पोनंट्स विचारतील। सो ठराविक जागा आहेत ज्यावर प्रश्न विचारला जातो, ज्या जागांवर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे। आलं लक्षात? ठीक आहे। सॉलिडला हीट देतो आपण, लिक्विड आपल्याला मिळणार आहे। लिक्विडला हीट दिल्यानंतर आपल्याला गॅस मिळणार आहे। ठराविक पॉईंट निवडलेत मी। काही पॉईंट हे कॉन्सेप्ट जोडण्यासाठी आहेत आणि काही पॉईंट परीक्षेसाठी महत्वाचे आहेत। हे फक्त एक थोडंसं माहिती असावं म्हणून सांगतोय की ज्यावेळेस तुम्ही हीट देता त्यावेळेस इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सवर परिणाम होतो। इंटरमॉलिक्युलर डिस्टन्सवर परिणाम होतो म्हणजे इंटरमॉलिक्युलर फोर्सवर परिणाम होतो। इंटरमॉलिक्युलर फोर्स किती प्रकारचे असतात, कोणत्या प्रकारचे असतात हे आपल्याला समजून घ्यायचं, कारण की त्याच्यावर टाइप्स ऑफ द सॉलिड अवलंबून असतात। ज्यावेळेस तुम्ही हीट देता सॉलिडला, लिक्विडमध्ये रूपांतर होतं, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स वाढतं। लिक्विडचं रूपांतर गॅसेसमध्ये होतं त्यावेळेस इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स अजून वाढतं। हीट काढून घेता म्हणजे कूल करतात त्यावेळेस काय होतं, इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स कमी व्हायला चालू होतं। तर त्याचे 3 जे मुख्य प्रकार पडतात ते कशावर अवलंबून असतात, इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन। ते जेवढं जास्त तेवढे आपण त्याला काय म्हणतो, सॉलिड। हे बेसिक आहे एकदम। थोडं इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स वाढलं तर लिक्विड आणि खूपच कमी असेल तर गॅसेस। हे वेगवेगळ्या प्रकारचं असतं। गेल्या वर्षी तुम्हाला स्टेट्स ऑफ मॅटर नावाचा टॉपिक होता, त्याच्यामध्ये आपण याचा खूप डिटेल अभ्यास केलेला आहे। आता आपण फक्त त्यांचा उल्लेख करतो आहोत। वेगवेगळ्या प्रकारचे इंटरमॉलिक्युलर फोर्सेस ऑफ अट्रॅक्शन कोण आहेत। डायपोल इंटरॅक्शन, दुसरा प्रकार डायपोल इंड्यूस्ड डायपोल इंटरॅक्शन, तिसरा लंडन फोर्सेस, याला डिस्पर्शन फोर्स देखील म्हणतात। काय म्हणतात त्याला, डिस्पर्शन फोर्स। आणि डायपोल इंटरॅक्शनचा एक विशिष्ट प्रकार विच इन्व्हॉल्व्स हायड्रोजन, त्याला आपण काय म्हणतो, हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो। ठीक आहे। मग याच्यावर क्वेश्चन येणं अपेक्षित आहे का, तर नाही। हे आपण फक्त काय पुढे आपल्याला उपयोगी पडणार आहे म्हणून घेतलेलं आहे। ठीक आहे। व्हॉट आर द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ सॉलिड। आता याच्यावर येऊ शकतो एक सिंपल क्वेश्चन, आणि क्वेश्चन काही खूप सिंपल असतात। त्याच्यापैकी सिंपल क्वेश्चन याच्यावर येऊ शकतो, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ द सॉलिड, विच ऑफ द फॉलोइंग इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ द सॉलिड। मग ABC, ऑल ऑफ दीज वगैरे अशा टाईपचा क्वेश्चन येऊ शकतो। सॉलिड हॅव फिक्स कॉम्पोजिशन, कशाचं, त्याच्यामध्ये आज जे कोणी आहे त्याचं कॉम्पोजिशन कसं असणार आहे, फिक्स आहे। त्याच्यामुळे त्याला डेफिनाइट शेप आहे आणि त्याला डेफिनाइट व्हॉल्यूम आहे। सो सॉलिड्स ऑफ फिक्स कॉम्पोजिशन हॅव फिक्स मास, व्हॉल्यूम अँड शेप। ठीक आहे। ऑल्सो डेन्सिटी। सो फिक्स मास, व्हॉल्यूम, शेप अँड डेन्सिटी। ऑर्डर ऑफ डेन्सिटी क्रम लक्षात ठेवा, सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस। सॉलिडची डेन्सिटी जास्त आहे लिक्विडची डेन्सिटी कोणापेक्षा जास्त आहे, गॅसपेक्षा। ठीक आहे। विशेषतः केमिस्ट्रीचा टॉपिक शिकवत असताना आपण काय करणार आहोत, इथेच महत्त्वाचे पॉईंट अंडरलाईन करून देणार आहे किंवा सांगणार आहे हे पॉईंट महत्त्वाचे आहेत।
घरी गेल्यानंतर टेक्स्टबुक वाचत असताना तेच पॉईंट तुम्हाला अंडरलाईन करायचे आणि त्याच्यावर क्वेश्चन असं गृहीत धरायचं. याचे खूप जास्त एमसीक्यूज आपण घेणार नाही. याचे एमसीक्यूज आपण कुठले घेणार? न्यूमेरिकल वाले एमसीक्यूज घेणार. आणि लक्षात, थेरॉटिकल मी तुम्हाला इथं सांगणार की इथं थिअरीचा क्वेश्चन येऊ शकतो, म्हणजे आपला वेळ वाचेल आणि न्यूमेरिकल सारख्या याच्यासाठी जास्त वेळ जात आहे. सो ऑर्डर ऑफ डेन्सिटी कॉमन सेन्स आहे, सॉलिडची जास्त आहे दॅन द लिक्विड दॅन गॅसेस. आता याला एक अपवाद आहे आणि परीक्षेला सहजासहजी अपवाद आपल्याला ट्रॅप क्वेश्चन मध्ये टाकायला येतात, म्हणजे ट्रॅप मध्ये टाकण्यासाठी येतात. सो डेन्सिटी ऑफ आईस, आईस कसं आहे? सॉलिड. पाणी कसं आहे? लिक्विड. म्हणजे वास्तविक पता काय काढायला पाहिजे होतं? सॉलिडची डेन्सिटी लिक्विड पेक्षा जास्त आहे, म्हणजे आईसची डेन्सिटी वॉटर पेक्षा जास्त असायला पाहिजे होती. पण याच्यात उलट घडतं, पाण्याची डेन्सिटी ही आईस पेक्षा जास्त आहे. सो हा बिट लक्षात ठेवा. इन जनरल सॉलिडची डेन्सिटी लिक्विड पेक्षा जास्त आहे, लिक्विडची डेन्सिटी गॅस पेक्षा जास्त आहे. मात्र डेन्सिटी ऑफ आईस इज लेस दॅन डेन्सिटी ऑफ वॉटर. हा पॉइंट आपल्यासाठी महत्वाचा आहे. ठीक आहे, कॉमन सेन्स आहे. सॉलिडच्या बाबतीमध्ये इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स या तिघांच्या पैकी म्हणजे सॉलिड लिक्विड गॅस पैकी शॉर्टेस्ट असतं. म्हणून तर आपण ज्यावेळेस बेसिक शिकलेलो आहोत सॉलिड लिक्विड आणि गॅस, तर याच्यामध्ये सगळ्यात कमी डेन्सिटी सगळ्यात काय म्हणू आपण त्याला इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स कुठे कमी आहे? सॉलिड्स मध्ये आहे. सॉलिडचं कॉम्प्रेशन होत नाही. सो सॉलिड्स आर इनकॉम्प्रेसिबल. Solids have strongest intermolecular force of attraction. Intermolecular distance shortest, त्याच्यामुळे फोर्स कसा आहे? स्ट्रॉंगेस्ट. आता हे कॉमन सेन्स वाल्या गोष्टी आहेत. जो मुलगा सीईटी देतोय त्याच्यासाठी हे पाठांतराचे मुद्दे नाहीत. सॉलिड म्हटलं की इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स कसा असेल? शॉर्टेस्ट असेल. इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स शॉर्टेस्ट असेल. याच्या उलट इंटरमॉलिक्युलर डिस्टन्स जरी शॉर्टेस्ट असलं तर फोर्स मात्र कसा असेल? स्ट्रॉंगेस्ट असेल. सॉलिड्स वीक. आता याच्यात परत बघा, सॉलिडच्या सॉलिडमध्ये जर तुलना केली आपण, आता आपण आतापर्यंत तुलना कोणाबरोबर केली? त्यांची लिक्विड आणि गॅसेस बरोबर. लिक्विड आणि गॅसेस पेक्षा त्यांच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते कसं आहे? जास्त आहे. म्हणजे म्हणून तर आपण त्याला स्ट्रॉंगेस्ट शब्द वापरला. आता सॉलिड मध्ये जर आपण कंपॅरिझन केली, असे सॉलिड ज्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी आहे, म्हणजे सॉलिड्स विथ वीक इंटरमॉलिक्युलर फोर्स, त्यांचा बॉइलिंग पॉईंट कसा असतो? कमी असतो. ज्यांच्यामध्ये हे जे इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे ते कसं आहे? स्ट्रॉंग आहे, त्यांचा बॉइलिंग पॉईंट जास्त असतो. ठीक आहे, बॉइलिंग पॉईंट पण जास्त असतो. आता मुळातच सॉलिडचा जर बॉइलिंग पॉईंट कसं काय म्हणता तुम्ही? सॉलिडचं काय म्हणायला पाहिजे होतं मी? मेल्टिंग पॉईंट. आणि एक लक्षात ठेवा, ज्या वेळेस आपण असा अभ्यास करतो आहोत बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला एन्थॅल्पी ऑफ फिजिकल स्टेट म्हणजे आपण काय म्हणतो त्याला एन्थॅल्पी ऑफ पेपरायझेशन येतं, एन्थॅल्पी ऑफ फ्युजन येतं. त्यावेळेस अशा क्वेश्चन मध्ये ना कधी कधी सॉलिड पासून सुरुवात करतात, लिक्विड मध्ये जातात, लिक्विड पासून सुरुवात करून गॅसेस मध्ये जातात. मग ज्या फिजिकल स्टेटचं कन्व्हर्जन विचारले तिथपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला ऍडिशनल काही गोष्टी माहिती असं लागतात. आता इथे लक्षात ठेवा, सॉलिड बद्दल बोलतो आपण, बॉइलिंग पॉईंट पेक्षा शब्द प्रयोग काय करायला पाहिजे होता? मेल्टिंग पॉईंट. ज्यांचा इंटरमॉलिक्युलर फोर्स कमी वीक आहे त्यांचा मेल्टिंग पॉईंट कसा असतो? कमी असतो. आणि ज्यांच्यामध्ये इंटरमॉलिक्युलर फोर्स कसा आहे? जास्त आहे, त्यांच्यामध्ये मेल्टिंग पॉईंट जास्त असतो. सॉलिडचं आपण क्लासिफिकेशन कसं करू शकतो? बेसिक क्लासिफिकेशन आपण सॉलिडचं कसं करू शकतो? क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड. क्रिस्टलाइन सॉलिड आणि अमॉर्फस सॉलिड हे दोन मुख्य प्रकार आहेत सॉलिडचे. याच्यामध्ये परत आपल्याला तोच क्वेश्चन अपेक्षित आहे, क्रिस्टलाइन सॉलिडच्या कॅरेक्टरिस्टिक्स आणि अमॉर्फस सॉलिडच्या कॅरेक्टरिस्टिक्स. बेसिक एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची की क्रिस्टलाइन सॉलिडमध्ये ऑर्डर्ड म्हणजे डेफिनाइट ऑर्डर मध्ये 3D स्ट्रक्चर आपल्याला अवेलेबल दिसतं एक रेग्युलर पॅटर्न मध्ये, जे की अमॉर्फस मध्ये दिसत नाही. हा बेसिक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला माहिती असला पाहिजे. सो क्रिस्टलाइन सॉलिड्स आर होमोजिनस सॉलिड. हा एक महत्त्वाचा मुद्दा. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर होमोजिनस सॉलिड्स. ज्या गोष्टी रेग्युलर बॅचला समजून सांगितलेल्या असतील असं वाटतंय तिथे मी खूप जास्त वेळ थांबणार नाही. इट एक्झिबिट्स लॉंग रेंज ऑर्डर. पुढे चालून मी जस्ट युनिट सेलचं स्ट्रक्चर दाखवेल. त्यावेळेस तुम्हाला दिसेल की आपण एका युनिट सेल नंतर दुसरं युनिट सेल, परत तिसरं युनिट सेल, चौथं युनिट सेल, तो क्रम बदलत नाही. इथे पण तुम्ही बघितला ए बी असा किती लांबपर्यंत चालू राहू शकेल आणि हाच क्रम राहील. सो इट एक्झिबिट्स लॉंग रेंज ऑर्डर. तिरक जर तुम्ही ह्या क्रमाने गेला तर एच दिसेल, एच दिसेल. हे जे विशिष्ट प्रकारचं स्ट्रक्चर आहे ते विशिष्ट कालावधीनंतर रिपीट होतं, म्हणजे पिरियडिक आहे. याच्यामुळं अनआयसोट्रॉपी आणि आयसोट्रॉपी अशा दोन प्रॉपर्टी आपल्याला दिसतात. म्हणजे
की या जर दिशेने गेलात तुम्ही आणि एका प्रॉपर्टीचा अभ्यास करत असताल तर या दिशेने प्रॉपर्टी बघा सगळे एच आहे आणि या दिशेने गेला तर बी आहे. या दिशेने गेला तर मात्र कोण आहे ए बी. त्याच्यामुळे काही प्रॉपर्टी डायरेक्शन नुसार बदलतात, काही प्रॉपर्टीज डायरेक्शन नुसार बदलत नाही. आयसोट्रॉपी आणि अनआयसोट्रॉपी असे शब्दप्रयोग तुम्हाला येणार आहेत. तर या निमित्ताने स्ट्रक्चर डोळ्यासमोर आहे म्हणून मी तुम्हाला सांगितलं. दुसरा महत्त्वाचा पॉईंट काय, इट एक्झिबिट्स लॉंग रेंज ऑर्डर. हे एक्सप्लेनेशनने दिलेलं आहे त्यामुळे याच्यासाठी मी जास्त वेळ थांबत नाही. हे बघा कंटिन्युअसली ते चालू आहे म्हणजे लॉंग रेंज ऑर्डर. अमॉर्फस मध्ये ते थोडंफार असू शकतं म्हणजे शॉर्ट रेंज दिसेल तुम्हाला, थोडंफार रिपिटेशन असेल, पण याच्या एवढं नसणार आहे. पुन्हा एवढं क्रिस्टलाइन एवढं असणार नाही. ठीक आहे. सगळ्यात महत्वाचं क्रिस्टलाइन सॉलिड म्हटलं की हे डोळ्यासमोर आलं पाहिजे. तर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स ते मॉलिक्युल असतील, आयन्स असतील, ऍटम्स असतील, डिपेंड करतं. पण हे जे काही कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आहेत दे आर अरेंज्ड इन डेफिनाइट रिपीटिंग पॅटर्न. हा जो रिपीटिंग पॅटर्न आहे तो कसा आहे, याचा फिक्स आहे, डेफिनाइट आहे. हे याच्यातलं सगळ्यात महत्वाचं वाक्य आहे. जर इथं सगळ्यात सोपा प्रश्न आला, बेसिक कॉन्सेप्टवर प्रश्न आला तर हे आलं पाहिजे. द कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स आर अरेंज इन डेफिनाइट रिपीटिंग पॅटर्न. हे माहित असेल तरच तुम्हाला क्रिस्टलाइन सॉलिड कळलेलं आहे. त्याच्यामुळे हा संबंध म्हणजे हे तुमच्या आकलन शक्तीवरचा क्वेश्चन आहे, पाठांतर करण्याची गरज नाही. तोच रेग्युलर पॅटर्न रिपीट होताना दिसेल तुम्हाला. युनिट सेलचा प्रकार बघा, सेम तोच आहे, आयटम्स पण जसेचे तसे रिपीट होत आहेत. पुढे चालून आपण याचा थोडंसं डिटेलचा अभ्यास करणार आहोत. युनिट सेल म्हणजे काय. रिपीटिंग पॅटर्न पण डेफिनाइट आहे, त्याच प्रकारचे युनिट सेल रिपीट होते. आणि हा जो रिपीटिंग युनिट आहे त्याला शब्दप्रयोग काय केला जातो, युनिट सेल असं म्हटलं जातं. त्यानंतर हे जे क्रिस्टलाइन सॉलिड्स आहेत त्यांचा मेल्टिंग पॉइंट असेल तर तो कसा असतो, शार्प मेल्टिंग पॉइंट. म्हणजे समजा 89 डिग्रीला एखादा पदार्थ मेल्ट होत असेल, तो 85 पासूनच मेल्ट करायला चालू झालाय, 80 पासूनच मेल्ट व्हायला चालू झालाय असं होत नाही. शार्प याचा अर्थ काय होतो, तुम्ही 89 डिग्री सेल्सिअसला गेला ना तर 89 टेम्परेचर पोहोचल्यानंतरच त्याचं मेल्टिंग चालू होतं. त्याला आपण काय म्हणतो, शार्प मेल्टिंग पॉइंट. आलं लक्षात. सो दे हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट अँड डेफिनाइट हीट ऑफ फ्युजन. आता मी परत एकदा रिपीट करतो, आता समजून सांगण्यापेक्षा आता मी तुम्हाला शार्प मेल्टिंग पॉइंटचा अर्थ समजून सांगत बसलो, त्याला मला वाटत नाही की आता जास्त वेळ खर्च करावा. आता तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं, विच ऑफ द फॉलोइंग इज द कॅरेक्टरिस्टिक ऑफ क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये ते तुम्हाला माहिती असलं पाहिजे. दे हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट अँड डेफिनाइट हीट ऑफ फ्युजन. फ्युजन मेल्टिंग म्हणजे सॉलिडचं रूपांतर लिक्विड मध्ये होणं, सॉलिडचं रूपांतर लिक्विड मध्ये होणं. 1 मोल ऑफ द सॉलिडचं रूपांतर कशामध्ये होत असेल, लिक्विड मध्ये होत असेल तर त्याला आपण एन्थाल्पी ऑफ फ्युजन म्हणतो. काय म्हणतो त्याला आपण, एन्थाल्पी ऑफ फ्युजन. सो दे हॅव डेफिनाइट हीट ऑफ फ्युजन अँड दे हॅव शार्प मेल्टिंग पॉइंट. हा परीक्षेसाठीचा क्वेश्चन होऊ शकतो. हे मी मगाशी सांगितलं तसं काही प्रॉपर्टी डायरेक्शनवर अवलंबून आहेत. हे रेग्युलर लेक्चरला आपण त्याचं एवढं एक्सप्लेनेशन देऊ शकतो. आता आपण थोडक्यात त्यातली महत्वाची कॅरेक्टरिस्टिक फक्त उचलूया. देर आर मेनी प्रॉपर्टीज विच हॅव डिफरंट व्हॅल्यूज इन डिफरंट डायरेक्शन. अशा काही प्रॉपर्टीज आहेत तुम्ही ज्या दिशेने जाणार आहात त्याच्यानुसार त्याची व्हॅल्यू चेंज होते किंवा त्याच्यानुसार त्या काय होणार आहेत, कॉन्स्टंट राहणार आहेत किंवा नाही ते ठरणार आहे. मग ज्या प्रॉपर्टीज डायरेक्शन नुसार चेंज होतात, कॉन्स्टंट राहत नाही. आयसो हा शब्द आला याचा अर्थ बऱ्यापैकी कॉन्स्टंट किंवा सेम राहणं असा होतो. इथं अनआयसो म्हणजे हा त्याचा अपोजिट शब्द आहे. सो हा काय आहे, अनआयसोट्रॉपी म्हणजे डायरेक्शन नुसार व्हॅल्यू कॉन्स्टंट राहत नाही. अशी व्हॅल्यू जर डायरेक्शन नुसार चेंज होत असेल तर त्याला आपण म्हणतो अनआयसोट्रॉपी, जे की क्रिस्टलाइन सॉलिडच्या बाबतीमध्ये दिसतं. का दिसतं त्याचं कारण मग मी तुम्हाला सांगितलं. एखाद्या दिशेने जाताल तर तुम्ही ए दिसेल तुम्हाला, पण एखाद्या दिशेने जाताल तर ए बी म्हणजे कन्स्ट्रक्शन जे आहे त्यातलं कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स जे असतील तेच त्या क्रमाने राहत नाही. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. Crystalline solids have ability to change the values of physical properties when measured in different direction. वेगवेगळ्या डायरेक्शननी त्यांच्या प्रॉपर्टीज
वेगवेगळे असतात. हे कोणाच्या बाबतीत लागू होतं? क्रिस्टलाइन सॉलिडला. आणि या प्रॉपर्टीला म्हणलं जातं अनआयसोट्रॉपी. काय म्हणलं जातं? अनआयसोट्रॉपी. सो अनआयसोट्रॉपी इज द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ होम? सॉलिड. सॉलिडची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी कोण आहे? अनआयसोट्रॉपी आहे. मग एक्झाम्पल म्हणून काय सांगताल तुम्ही? फिजिकल प्रॉपर्टीज लाईक रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट असेल, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स असेल. आता विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्झाम्पल ऑफ आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी? अनआयसोट्रॉपिक प्रॉपर्टी. त्याची नाव लक्षात राहू द्या. कोणकोणते? रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स, डायइलेक्ट्रिक कॉन्स्टंट, इलेक्ट्रिकल कंडक्टन्स वगैरे वगैरे. सो ह्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती असेल तर कामाला येईल. त्याचं कारण ऑलरेडी मी सांगितलेलं आहे. व्हॅल्यू डायरेक्शननुसार वेगवेगळ्या कशा असतात. या दिशेने जाताल तर कोण आहे वाटेत? ए ए ए. या दिशेने वाटेत जाताल तर दिशेने वाटेत कोण कोण आहे? ए बी ए बी. ठीक आहे. कारण माहिती असू द्या. अलीकडच्या काळात असे प्रश्न येतात ना, पहिलं स्टेटमेंट आणि दुसरं स्टेटमेंट. मग पहिलं स्टेटमेंट हे दुसऱ्यानुसार आहे का? किंवा दुसरं स्टेटमेंट आणि पहिलं स्टेटमेंट तर दुसऱ्या स्टेटमेंटचं पहिलं स्टेटमेंट हे काय आहे? कारण आहे. अशा प्रकारचे जे क्वेश्चन येतात त्याच्यामध्ये तुम्हाला हे माहिती असू द्या की वेगवेगळ्या डायरेक्शननुसार काय असतं? कॉन्स्टिट्यूशन वेगवेगळे. त्याच्यामुळे आढळणारी प्रॉपर्टी कोणती? अनआयसोट्रॉपी. आयसोट्रॉपी म्हणजे काय? डायरेक्शननुसार जर व्हॅल्यू चेंज होत नसेल, डायरेक्शननुसार व्हॅल्यू चेंज होत नसेल तर अशा प्रॉपर्टीला आपण काय म्हणतो? आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी असं आपण म्हणतो. जर डायरेक्शननुसार कॉम्पोजिशन चेंज होत नसेल तर त्या प्रॉपर्टीला काय म्हणतात? आयसोट्रॉफी असं म्हणतात. आणि ही प्रॉपर्टी कोणाचं एक्झाम्पल आहे? अमॉर्फस सॉलिड. म्हणजे आतापर्यंत जे लेक्चर घेतलं त्याच्यामध्ये हा महत्वाचा पॉईंट आहे. क्रिस्टलाइन सॉलिड साठी कोणती प्रॉपर्टी लक्षात ठेवायची? अनआयसोट्रॉफी. आणि अमॉर्फस साठी प्रॉपर्टी कुठली लक्षात ठेवायची? आयसोट्रॉफी. क्रिस्टलाइन साठी काय सांगितलं? अनआयसोट्रॉफी. आणि अमॉर्फस साठी आयसोट्रॉफी. सो शार्प मेल्टिंग पॉइंट बद्दल बोललो आपण. डेफिनेट हीट ऑफ फ्युजन. नंतर क्रिस्टलाइन सॉलिड्स आर अनआयसोट्रॉफिक. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर आयसोमॉर्फस. याच्यावर क्वेश्चन विचारून गेलेला आहे. मग आयसोमॉर्फस ही कॉन्सेप्ट काय आहे हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट. क्रिस्टलाइन सॉलिड्स आर आयसोमॉर्फस. मग व्हॉट इज आयसोमॉर्फस? आयसोमॉर्फस मीन्स टू or more substances having same crystal structure. क्रिस्टलाइन सॉलिड मध्ये डेफिनेट क्रिस्टल स्ट्रक्चर आहे हे कळलं आपल्याला. आता ह्या क्रिस्टलचे सुद्धा वेगवेगळे काय म्हणूया आपण वेगवेगळे प्रकार असतात. मग याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल दोन किंवा दोनापेक्षा जास्त पदार्थ असे असतील. देयर विल बी टू or more substances. कसे? हॅव्हिंग सेम क्रिस्टल स्ट्रक्चर. सारखाच क्रिस्टल स्ट्रक्चर असणारे दोन किंवा दोनापेक्षा जास्त पदार्थ असतील. मॉर्फी. मॉर्फी म्हणजे एक्सटर्नल अपीअरन्स. मॉर्फी म्हणजे काय? एक्सटर्नल अपीअरन्स. उघड्या डोळ्याने जे दिसतं ते. आयसो म्हणजे काय? सेम. मग एक्सटर्नली जे आपल्याला उघड्या डोळ्याने सारखेच दिसतात, मात्र दे आर टू डिफरंट सबस्टन्सेस. टू or more substances. बाहेरून दिसताना त्यांचं स्ट्रक्चर आपल्याला क्रिस्टलाइन स्ट्रक्चर कसं दिसेल? सेम. पण ते सबस्टन्सेस सेम असणार नाही. सेम काय असणार आहे त्यांचं? क्रिस्टलाइन स्ट्रक्चर. असं जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? आयसोमॉर्फस. आयसोमॉर्फस मीन्स टू or more substances having same crystal structure. having same crystal structure. आता हे एक्झाम्पल पाठ ठेवायचे तुम्हाला. कोणाबरोबर? कोणाच्या दोघांचे स्ट्रक्चर सारखे असतात? NaF आणि MgO. NaF आणि MgO यांचा ऍटॉमिक रेशो Na आणि F एकाच एक. मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन एकाच एक. त्यांचा ऍटॉमिक रेशो किती? 1:1. आता याच्यात बघा. सोडियम 1, नायट्रोजन 1, ऑक्सिजन 3, 1:2, 1:2, 3. कॅल्शियम 1, कार्बन 1, ऑक्सिजन 3, 1:2, 1:2, 3. ऍटॉमिक रेशो 1:2, 1:2, 3. म्हणजे ओळखता येईल ना तुम्हाला? आयसोमॉर्फस ओळखता येईल. तुम्हाला काय चेक करायचंय? ऍटॉमिक रेशो त्यांचा सेम आहे किंवा नाही. K2 किती आहे? 2. सल्फर 1, ऑक्सिजन 4, 2 एकास 4, 2:2, 1:2, 4, 2:2, 1:2, 4. So 2:2, 1:2, 4. Cr2O3, क्रोमियम 2, ऑक्सिजन 3, 2:2, 3. फेरस आयर्न 2, ऑक्सिजन 3. ऍटॉमिक रेशो किती येणार याचा? 2:3. आता ह्याला अपवाद आहे. आणि परत मी मग कशा सांगितलं तसं अपवादावर क्वेश्चन येतो, लक्षात ठेवायचं. NaCl. Na किती? 1. Cl किती? 1. 1:1. KCl 1:1.
ॲटॉमिक रेशो 1:1 जरी असला दे आर नॉट आयसोमॉर्फस. म्हणजे विच ऑफ द फॉलोइंग आर किंवा इज नॉट आयसोमॉर्फस. मग याच्यामध्ये हे एक्सेप्शन मुद्दा म्हणून लक्षात ठेवा, हा ट्रॅप आहे. कारण तुम्ही चेक करताल रेशो किती आहे 1:1. रेशो किती आहे 1:1. मग आपल्याला वाटणार की हे कोण आहे आयसोमॉर्फस आहे, पण हे आयसोमॉर्फस नाही. सो NaCl आणि KCl हे आयसोमॉर्फस नाही. आलं लक्षात. बाकीच्या बाबतीत आयसोमॉर्फस म्हणलं की डोळ्यासमोर काय आणायचं ॲटॉमिक रेशो. कोण ॲटॉमिक रेशो कसा असला पाहिजे कॉन्स्टंट असला पाहिजे, जो की इथे बघा पहिल्या उदाहरणामध्ये कसा आहे 1:1. दुसऱ्यामध्ये किती येतो 1:1:3. आलं लक्षात. सो डोक्यात ठेवा आयसोमॉर्फसच्या वेळेस आपल्याला ॲटॉमिक रेशो बघायचा आहे, पण त्याला अपवाद कोण आहे NaCl आणि KCl. ह्या बिटवर आलेला क्वेश्चन चुकून द्यायचा नाही. आणि ही कोणाची प्रॉपर्टी आहे आयसोमॉर्फस, मुळातच क्रिस्टलाइन स्ट्रक्चर बद्दलची प्रॉपर्टी आहे, बरोबर. त्यामुळे ती कोणाची असणार आहे क्रिस्टलाइन सॉलिडचीच असणार आहे. अ सिंगल सबस्टन्स क्रिस्टलाइजेस इनटू 2 or more फॉर्म्स. असं जर असेल तरी त्याला आपण काय म्हणतो, याला आपण काय म्हणतो पॉलीमॉर्फस. काय म्हणतो आपण त्याला पॉलीमॉर्फस. इथे आपण पाहिलं की दोन वेगवेगळ्या प्रकारचे सबस्टन्स एकाच प्रकारचं क्रिस्टल दाखवते. या प्रॉपर्टीमध्ये आपण काय पाहिलं, दोन वेगवेगळ्या प्रकारचे सबस्टन्सेस एकाच प्रकारचं क्रिस्टल दाखवते. इथे उलट आहे. इथे काय आहे, एकच सबस्टन्स वेगवेगळ्या टेम्परेचरला किंवा वेगवेगळ्या कंडिशनला वेगवेगळे स्ट्रक्चर दाखवते. एकच सबस्टन्स, जसं सल्फर करतो, जसं कोण करतं सल्फर करतो. अ सिंगल सबस्टन्स क्रिस्टलाइजेस इनटू 2 or more forms at different कंडिशन. वेगवेगळ्या कंडिशनला जर एकच पदार्थ वेगवेगळ्या प्रकारचे क्रिस्टल दाखवत असेल तर त्याला काय म्हणायचं पॉली अनेक मेनी मॉर्फस. मग मी सांगितलं तसं मॉर्फॉलॉजी एक्सटर्नल स्ट्रक्चर असा शब्द आहे तो. सो पॉलीमॉर्फस वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रक्चर एकच सबस्टन्स वेगवेगळ्या कंडिशनला तयार करत असेल तर त्याला पॉलीमॉर्फस म्हणायचं. एक्झाम्पल कार्बन क्रिस्टलाइजेस एज ग्रेफाइट अँड डायमंड. एक्झाम्पल आता मी सल्फरचं उदाहरण दिलं पण सल्फर सोडून द्यायचं, मी फक्त तुम्हाला पॉलीमॉर्फस हा शब्द आहे. मग वेगवेगळ्या टेम्परेचरला कसं ते वेगवेगळं स्ट्रक्चर दाखवतं हे सांगण्यासाठी मला ते अपेक्षित होतं. इथे उदाहरण काय दिले, पुस्तकात दिलेलं उदाहरण काय, कार्बन क्रिस्टलाइजेस एज ग्राफाइट आणि डायमंड. ठीक आलं. सल्फरचं उदाहरण, सल्फर क्रिस्टलाइजेस एज मोनोक्लिनिक किंवा रोम्बिक. सो हे दोन्ही एक्झाम्पल पाठ ठेवा. विच ऑफ द फॉलोइंग शोज कोणती प्रॉपर्टी पॉलीमॉर्फस. मग पॉलीमॉर्फस ही प्रॉपर्टी कोण दाखवतो, कार्बन दाखवतो किंवा सल्फर. हे दोघेही ही प्रॉपर्टी तुम्हाला दाखवताना दिसतील. आता क्रिस्टलाइन बद्दल आपली चर्चा झालेली आहे. याच्यामध्ये पट नजर मारा. मी परत इथून पुढे रिपिटेशन करणार नाही कारण लिमिटेड टाइम मध्ये आपल्याला धडा संपवायचा आणि होणार नाही. ऑलमोस्ट 90 पॉवर पॉईंट आहे. आलं लक्षात. त्यामुळे हे प्रत्येकच पॉवर पॉईंटला रिपीट करणं परत वेळ देणं हे रेग्युलर बॅच सारखं शक्य नाहीये. शार्प मेल्टिंग पॉईंट आहे, डेफिनाइट हीट ऑफ फ्युजन आहे. क्रिस्टलाइन सॉलिड म्हणलं की आयसोट्रॉपिक आहेत, आयसोमॉर्फस आहेत आणि पॉलीमॉर्फस आहेत. याच्यामध्ये ह्या कॉन्सेप्ट आहेत त्याच्यामुळे याच्या कॉन्सेप्च्युअल क्वेश्चन सुद्धा अपेक्षित आहे. अनआयसोट्रॉपिक, आयसोमॉर्फस, पॉलीमॉर्फस आणि त्यांचे एक्झाम्पल देखील आपल्याला अपेक्षित आहे. ठीक आहे. आता अमॉर्फस सॉलिड त्याच्या विरुद्ध दिशेने चालायचं. म्हणजे क्रिस्टलाइन सॉलिड जर व्यवस्थित कळलं असेल तर त्याच्या विरुद्ध. याच्यामध्ये तिकडे कसं डेफिनाइट ऑर्डर होती आणि लॉंग ऑर्डर होती. इथे तसं काही नाही, डिसऑर्डर असेल आणि असलं तरी ती शॉर्ट ऑर्डर असेल. म्हणजे रिपिटेशन थोडं 1-2-3 युनिट्स आहे, 4-5 युनिट्स आहे असं होईल, खूप जास्त असणार नाही. शॉर्ट रेंज ऑर्डर मी आता सांगितलं, शॉर्ट रेंज ऑर्डर दिसेल तुम्हाला. मेल्टिंग पॉईंट ह्यांचा कसा आहे शार्प आहे. यांचा मेल्टिंग पॉईंट शार्प आहे का. क्रिस्टलाइनचा कसा आहे शार्प आहे. यांचा मेल्टिंग पॉईंट शार्प नाही. दे एक्झिबिट आयसोट्रॉपिक. तिकडे कोण होतं अनआयसोट्रॉपिक, इकडे कोण आहे आयसोट्रॉपिक. ठीक आहे. On increasing temperature, amorphous solid generally soften and melt over range of temperature. मग शार्प मेल्टिंग पॉइंट आहे का नाही हे त्याचंच एक्सप्लेनेशन दिल्यासारखं आहे. वेगवेगळ्या टेम्परेचरला असं काही विशिष्ट टेम्परेचरलाच ते मेल्ट होईल असं काही सांगता येत नाही. हे एक्झाम्पल आहे सगळे amorphous आहे, त्यामुळे खास वेगळं लक्षात ठेवायची गरज नाही. सो बुद्धीला खुराक नाही amorphous सॉलिड मध्ये. जे तिकडे लक्षात ठेवले त्याच्या विरुद्ध गोष्टी आहेत. फक्त महत्त्वाचं लक्षात ठेवा आयसोट्रॉपिक प्रॉपर्टी याच्याकडे, अनआयसोट्रॉपिक कोणाकडे क्रिस्टलाइनकडे. क्रिस्टलाइन सॉलिडचे वेगवेगळे प्रकार पडतात. ठीक आहे. पहिला प्रकार कुठला मॉलिक्युलर सॉलिड, दुसरा आहे आयोनिक सॉलिड, मेटॅलिक सॉलिड आणि कोव्हॅलेंट सॉलिड.
या प्रत्येकाचे एक्झाम्पल लक्षात ठेवायचे तुम्हाला. तक्ता तयार करायचा, टेबल तयार करायचा. टेबलमध्ये मॉलिक्युलर सॉलिड, आयनिक सॉलिड, मेटॅलिक सॉलिड आणि कोव्हॅलेंट सॉलिड तयार करायचं. मुख्य फोर्स कोणतं आहे त्यांच्यातलं ते लक्षात ठेवायचं. त्याचे महत्वाचं एक्झाम्पल लक्षात ठेवायचं. आणि चुकून एखादा अपवाद असेल काही त्याच्या संदर्भात एखादा महत्वाचं मिसलेनियस सेंटेन्स असेल तर एवढा असा तक्ता तुम्हाला परीक्षेसाठी तयार करायचा आहे. एका टेबलमध्ये मॉलिक्युलर सॉलिड, एका याच्यात मॉलिक्युलर सॉलिड, आयनिक सॉलिड, मेटॅलिक सॉलिड आणि कोव्हॅलेंट सॉलिड. मग प्रत्येकाच्यातला महत्वाचा फोर्स कुठला आहे, त्यानंतर प्रत्येकाचं महत्वाचं एक्झाम्पल कोडलंय आणि प्रत्येकासाठी एखादा मिसलेनियस सेंटेन्स असेल कोणासाठी खास की ज्याच्यावर प्रश्न तयार होऊ शकतो तर त्याचा उल्लेख आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे. चला पहिला आपण मॉलिक्युलर सॉलिड बद्दल थोडक्यात बोलूया. मॉलिक्युलर सॉलिड मध्ये परत 3 प्रकार, उपप्रकार. कशावर बेस्ड ऑन देअर, म्हणून तर मग असे मी इंटरमॉलिक्युलर फोर्सेसचे टाईप कुठले ते थोडक्यात तुम्हाला सांगितले होते. मॉलिक्युलर सॉलिड मध्ये एक प्रकार असेल नॉन पोलर, दुसरा काय असेल पोलर आणि तिसरा कोण असेल हायड्रोजन बॉन्डेड. आता स्टेट्स ऑफ मॅटर व्यवस्थित पाहिलेला असेल तर नॉन पोलर म्हणजे काय, पोलर आणि ह्या दोन प्रॉपर्टी डायपोल मोमेंटवर कशा अवलंबून असतात हे आपल्याला माहिती आहे. ज्यांच्यामध्ये डायपोल मोमेंट असेल, ज्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स असेल थोडक्यात, तर यांच्यामध्ये काय होतं, बॉन्ड कोव्हॅलेंट बॉन्ड कसा होतो, पोलार होतो. आता ते कोव्हॅलेंटच्या बाबतीत होईल, कोव्हॅलेंट सॉलिडच्या बाबतीत लागू होईल. डायपोल मोमेंट असेल तर पोलार, नसेल तर नॉन पोलर. आणि या पोलॅरिटीमध्ये ही जी काय पोलॅरिटी तयार होईल म्हणजे डायपोल डायपोल इंटरॅक्शन तयार होईल, ह्या डायपोल डायपोल इंटरॅक्शन मध्ये वन ऑफ दी पार्टनर कोण असेल, हायड्रोजन असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे, हायड्रोजन बॉन्डेड. हायड्रोजन बॉन्डिंग असेल तर बॉइलिंग पॉईंट आपोआपच वाढतो कारण की एक्स्ट्रा एनर्जी खर्च करावी लागते फिजिकल स्टेट चेंज होण्यासाठी. नॉन पोलर, आता नॉन पोलरचे एक्झाम्पल पाठ ठेवा. मी सांगितलं मग अशी तक्त्यामध्ये तुम्हाला जो टेबल तयार करायचा त्याच्यामध्ये नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिडचे 3 प्रकार, त्यातल्यामध्ये नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिडचे एक्झाम्पल कोणी, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. हे सगळे कशाचे एक्झाम्पल आहेत, नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड. ठीक आहे, कॉमन सेन्स आहे. नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड आहे ते कसे तयार होतील, बाय नॉन पोलर कोव्हॅलेंट बॉन्ड. ठीक आहे, एक्झाम्पल H2, F2, Cl2, Br2, I2, N2. आता माझ्या मते याच्यातही कॉमन सेन्स आहे. हायड्रोजन हायड्रोजन, फ्लोरीन फ्लोरीन, क्लोरीन क्लोरीन, ब्रोमीन ब्रोमीन, आयोडीन आयोडीन, नायट्रोजन नायट्रोजन. काय लक्षात यायला पाहिजे तुम्हाला, हायड्रोजन पोलॅरिटी डिफरन्स आहे का, नाही. म्हणजे आपण असं म्हणूया डायपोल मोमेंट एक्झिस्ट करायचं काही कारण नाही. सरळ सरळ सांगायचं झालं तर हायड्रोजन हायड्रोजन त्याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स आहे का, इलेक्ट्रॉन पेअर स्वतःकडे खेचली वगैरे असं काय होऊ शकतं का, नाही. इक्वल शेअरिंग असणार आहे. साधं बेसिक एवढं लक्षात ठेवा. सो नॉन पोलर मॉलिक्युलर मध्ये H2, F2, Cl2, Br2, I2, N2 हे सुद्धा एक्झाम्पल येतात आणि वर दिलेली नाव सुद्धा आपल्याला लक्षात ठेवायची आहे. आता ह्याची वन ऑफ द इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक नॉन पोलॅरिटी म्हणजे नॉन पोलर असा शब्द आपण वापरतोय. सो दे आर सॉफ्ट अँड नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. दे आर नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. मेल्टिंग पॉइंट सुद्धा कसा आहे, कमी आहे त्यांच्यामध्ये. आयदर दे आर लिक्विड ऑर गॅसेस ऍट रूम टेम्परेचर. रूम टेम्परेचरला नॉर्मली ते कसे असतात, लिक्विड किंवा गॅसेस असतात. समजा तुम्ही हे वाक्य पाठ नाही केलं तरी थोडा कॉमन सेन्स आहे. तुम्ही नॉन पोलरचे एक्झाम्पल पाठ केलेले आहेत. तुम्ही H2 पाहताल, F2 पाहताल, Cl2 पाहताल, हे सगळे कोण आहेत, गॅसेस आहेत. Br2 ब्रोमीन तो कसा आहे, लिक्विड आहे. म्हणजे आपल्याला हिंट मिळते की नॉर्मली दे आर सॉलिड, नॉर्मली दे आर लिक्विड किंवा गॅसेस ऍट रूम टेम्परेचर. ठीक आहे, यांच्यामधलं जे महत्वाचं मी तुम्हाला सांगितलं ना, तो जो चार्ट तयार करणार आहात तुम्ही त्याच्यामध्ये हे सांगणार की त्यांच्यामधलं फोर्स कोणत्या प्रकारचं असतं. हे वाक्य महत्वाचं आहे. दे आर हेल्ड टुगेदर बाय द डिस्पर्सिव्ह फोर्स. त्याला दुसरा शब्द काय वापरतो आपण, लंडन फोर्स. सो मॉलिक्युलर सॉलिड मध्ये जो त्यातही नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड मध्ये जे फोर्स आहे त्यांना बांधून ठेवणार ते कोण आहे, वीक डिस्पर्सिंग फोर्स किंवा लंडन फोर्स. ठीक आहे, मी जर तुमच्या जागेवर असतो तर माझ्यासाठी महत्वाचे एक्झाम्पल कोण कोण आहे त्याच्यात, ऑर्गॉन, क्रिप्टॉन, झेनॉन. त्याच्यानंतर मॉलिक्युलच्या बाबतीत विचार करतात, दे आर ॲटम्स. दे आर ॲटम्स. मॉलिक्युलचा विचार करतात तर H2, F2, Cl2, Br2, I2, N2. याच्यावरून देखील आपल्या लक्षात येतं की तिथं नॉन पोलर म्हणजे हे काय पाठ आपल्या समोर आलं, प्रश्न आला, विच अमंग द फॉलोइंग इज नॉन पोलर मॉलिक्युलर सॉलिड. तर एक तर लक्षात ठेवायचं हे कोण आहेत, गॅस. हे कोण आहेत, नोबल गॅस एलिमेंट. आणि हे कोण आहेत, यांच्यामध्ये कुठलाही तुम्हाला पोलॅरिटी हे दिसणार नाही, इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स दिसणार नाही. आयडेंटिफाय करायला सोपे, उघड्या डोळ्याने बघून 8 समोरचं उत्तर असणार आहे, त्यातले आपल्याला आयडेंटिफाय करायचे, आपण ते करू शकतो. याच्याकडे हे उदाहरण जर तुम्हाला पाठ असतील तर तुमच्या लक्षात येईल दे आर जनरली
सॉलिड किंवा लिक्विड ऍट रूम टेम्परेचर. आणि एक महत्वाची प्रॉपर्टी, यांना बांधून ठेवणारं जे फोर्स आहे ते कोण आहे? डिस्पर्शन फोर्स, किंवा दुसरं काय म्हणू शकता त्याला तुम्ही? लंडन फोर्स असं म्हणू शकता. याचा दुसरा मुख्य प्रकार आहे पोलार मॉलिक्युलर सॉलिड. पोलार मॉलिक्युलर सॉलिड नावात आहे पोलार, म्हणजे याच्यामध्ये काय दिसतंय? पोलॅरिटी, म्हणजे पोलार बॉन्ड दिसतो. आणि तो कशामुळे दिसणार आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स मुळे दिसणार आहे. थोडक्यात नॉन झिरो डायपोल मोमेंट. काय? नॉन झिरो डायपोल मोमेंट. मग एक्झाम्पल, HCl, क्लोरीन हा हायड्रोजन पेक्षा जास्त इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे. शेअर पेअर ऑफ इलेक्ट्रॉन कोणाकडे घेतली जाते? क्लोरीनकडे. क्लोरीन स्लाइट निगेटिव्ह चार्ज होतो, हायड्रोजनवर स्लाइट पॉझिटिव्ह चार्ज होतो. HBr च्या बाबतीत पण तेच लागू होतं. SO2, NH3, these are the example of polar molecular solid. These are soft solids and are non-conductor of electric. आता याच्यात एक लक्षात ठेवा, नॉन पोलारला पण हेच वाक्य लिहिलं आपण आणि पोलारला सुद्धा हेच वाक्य म्हणतोय. दे आर सॉफ्ट सॉलिड्स अँड नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ठीक आहे. मेल्टिंग पॉइंट मात्र नॉन पोलार पेक्षा जास्त आहे, कारण थोडंसं एक्स्ट्रा फोर्स आहे याच्यात. डिस्पर्शन फोर्स पेक्षा स्ट्रॉंग इंटरमॉलिक्युलर फोर्स आहे, त्याच्यामुळे ह्यांचा मेल्टिंग पॉइंट हा नॉन पोलार पेक्षा कसा आहे? जास्त आहे. अगेन मगाचंच वाक्य आलं, मोस्ट ऑफ दीज आर गॅसेस अँड लिक्विड. लक्षात ठेवायचं सिमिलर प्रॉपर्टी आणि डिफरंट प्रॉपर्टी, म्हणजे अभ्यास करायला सोपं जातं. याच्यामध्ये वेगळी प्रॉपर्टी फक्त कोणती आली? यांचा मेल्टिंग पॉइंट हा यांच्यापेक्षा नॉन पोलार पेक्षा थोडासा जास्त आहे. आणि त्याचं पाठीमागचं कारण पण आपल्याला लॉजिकली लगेच लक्षात येतं. याच्यामध्ये जे इंटरमॉलिक्युलर फोर्स ऑफ अट्रॅक्शन आहे ते त्याच्यापेक्षा कसं आहे? थोडंसं स्ट्रॉंग आहे. हे महत्वाचं. चार्ट जो तयार करणार आहे आपण त्याच्यामध्ये फोर्स महत्वाचा आहे. मग तिकडे आपण सांगितलं डिस्पर्शन फोर्स. इथे काय सांगणार आहे आपण? ज्या अर्थी पोलार आहेत त्या अर्थी पोल तयार होतात. या बाजूला एक पोल तयार होईल, या बाजूला एक पोल तयार होईल. 11वीला जस्ट माझं हे शिकून झाले. लिटरली जवळपास 30 ते 35 मिनिटं मी वेगवेगळे डायग्राम दाखवून त्यांना ते शिकवत होतो. आता तेवढा वेळ आपल्याकडे नाही. फक्त लक्षात ठेवा, इथं डायपोल तयार होतात. काय होतात? डायपोल तयार होतात. हा डायपोल मधलं हे इंटरॅक्शन आहे. सो पोलार मॉलिक्युलर सॉलिड मध्ये जे फोर्स आहे ते कोण आहे? डायपोल इंटरॅक्शन. एक महत्वाची प्रॉपर्टी जी परीक्षेत विचारू शकतात आपल्याला, यांचा मेल्टिंग पॉइंट हा नॉन पोलार मॉलिक्युलर सॉलिड पेक्षा कसा असतो? जास्त असतो. इथे क्वेश्चन मला अपेक्षित आहे आणि त्यांचे एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिसली पाहिजे? पोलॅरिटी तयार झालेली दिसली पाहिजे, म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स दिसला पाहिजे दोन वेगवेगळ्या आयटम मध्ये आयडेंटिफाय करण्यासाठी. HCl असेल, HBr असेल, SO2 असेल, NH3 असेल, हे वेगवेगळी उदाहरणं आहेत. आता हायड्रोजन बॉन्डिंग असणारे मॉलिक्युलर सॉलिड. हायड्रोजन बॉन्डिंग हा डायपोल इंटरॅक्शनचाच प्रकार आहे, फक्त त्याच्यामध्ये वन ऑफ द पार्टनर कोण आहे? हायड्रोजन. मग ह्यांचा मेल्टिंग पॉइंट किंवा ह्यांचा बॉइलिंग पॉइंट हा ह्यांच्यापेक्षा जास्त असणार आहे. कोणापेक्षा? पोलार पेक्षा सुद्धा जास्त असणार आहे. मग तुम्हाला ट्रेंड लक्षात ठेवायला, ऑर्डर लक्षात ठेवावं लागेल. सगळ्यात जास्त कोणामध्ये? हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये. दुसरा कशामध्ये? पोलार मध्ये. आणि सगळ्यात कमी कशामध्ये? नॉन पोलार. ठीक आहे. The molecules of such solids contain polar covalent bonds between, सगळ्यात महत्त्वाचं कोण आहे? बिटवीन वन ऑफ द पार्टनर कोण असला पाहिजे? हायड्रोजन असलाच पाहिजे. SO2 मध्ये वन ऑफ द पार्टनर हायड्रोजन होता का? नाही. NH3 मध्ये तो होता, HCl मध्ये तो होता, HBr मध्ये होता. इव्हन आपण नंतर इथेनॉल पाहतो बघा, किंवा कार्बोक्सिलिक ऍसिड बघतो, तिथे सुद्धा तुम्हाला हायड्रोजन बॉन्डिंग दिसेल. आलं लक्षात? आता हायड्रोजन बॉन्डिंग परत त्या मॉलिक्युल मधल्या आयटम मध्ये असू शकते, त्याला इंट्रामॉलिक्युलर म्हणतात. आणि दोन वेगवेगळ्या मॉलिक्युल मध्ये असू शकते, तर त्याला आपण काय म्हणतो? इंटरमॉलिक्युलर हायड्रोजन बॉन्डिंग असं म्हणतो. ठीक आहे. स्ट्रॉंग हायड्रोजन बॉन्डिंग बाइंड्स मॉलिक्युल्स सच एज सॉलिड्स लाईक H2O, आईस. ठीक आहे. क्वेश्चन तयार करायचं त्याच्यावर तर नाही होणार आहे, बळच क्वेश्चन तयार करू नका. ती ग ही नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. ती ग पण कशी आहे? नॉन कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी आहे. बघा आता हा चार्ट आपल्याला, हा टेबल तुमच्या कामाला येणार. मी जे तुम्हाला सांगत होतो परीक्षेच्या तयारीच्या दृष्टीने, आता हे मी बाकीचं सगळं सांगितलं, पण तुमच्यासाठी महत्वाचा असणार आहे हा टेबल. हा टेबल तयार करा. कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल नॉन पोलार मध्ये कोण आहे? नॉन पोलार मॉलिक्युल्स आहेत. अभ्यास करताना घरी गेल्यानंतर हा तक्ता तुम्हाला तयार करायचा आहे. पोलार मध्ये पोलार मॉलिक्युल्स येतात. याच्यामध्ये वन ऑफ द पार्टनर कोण असणार आहे? हायड्रोजन. आणि दुसरा कोण असणार आहे? इलेक्ट्रोनिगेटिव्ह आयटम असणार आहे, जेणेकरून त्यांच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी डिफरन्स तयार होईल आणि बॉन्ड पोलॅरिटी तयार होईल आणि त्याचा वन ऑफ द पार्टनर कोण असेल? हायड्रोजन असेल. ठीक आहे. एक्झाम्पल नॉन पोलारचे H2, Cl2 आणि ऍटम मध्ये आपण नोबल गॅसेस एलिमेंट घेतले होते, निऑन, हेलियम, निऑन,
आणि हे एक एक्झाम्पल लक्षात ठेवा, कार्बन मोनॉक्साईड मार्क करून ठेवा, सगळ्यात महत्त्वाचं एक्झाम्पल म्हणून. नॉन पोलार मध्ये कार्बन मोनॉक्साईड, पोलार मध्ये SO2 HCl, हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये H2O HF. तिसरं सांगितलं मी नेचर ऑफ इंटरॅक्शन म्हणजे टाइप ऑफ द फोर्स. नॉन पोलार मधला फोर्स कुठला आहे? लंडन फोर्स किंवा डिस्पर्शन फोर्स. पोलार मध्ये कोण आहे? डायपोल इंटरॅक्शन. आणि याच्यामध्ये कोण आहे? डायपोल इंटरॅक्शनचाच एक खास प्रकार, त्याला आपण काय म्हणतो? हायड्रोजन बॉन्डिंग. स्टेट नॉन पोलार मध्ये गॅस लिक्विड, याच्यामध्ये सुद्धा गॅस, आणि याच्यामध्ये हे लक्षात ठेवा, हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये जनरली कशा असतात? या व्होलाटाईल लिक्विड्स. नेचर ऑफ द सॉलिड तिघांच्या बाबतीत पण कसं आहे? सॉफ्ट आहे. मेल्टिंग पॉइंट नॉन पोलारचा सगळ्यात कमी, हे थोडंसं जास्त स्ट्रॉंग असतं नॉन पोलार. सो हे एरो चुकलेले आहेत. हायड्रोजन बॉन्डिंग मध्ये सगळ्यात जास्त, नॉन पोलार मध्ये थोडासा कमी, आणि लोएस्ट कशामध्ये असणार? सॉरी, पोलार मध्ये थोडासा कमी, आणि सगळ्यात कमी कोणामध्ये? नॉन पोलार मध्ये. आलं लक्षात? ठीक आहे. कंडक्टिव्हिटी सगळेचे सगळेच कसे आहेत? बॅड कंडक्टर आहेत. ठीक आहे. शेवटच्या 3 प्रॉपर्टी, नेचर ऑफ द सॉलिड सॉफ्टच आहे, कंडक्टिव्हिटी सगळेच कसे आहेत? बॅड कंडक्टर आहे. फक्त महत्वाचं काय लक्षात ठेवायला सांगितलं आपण? मेल्टिंग पॉइंट. मेल्टिंग पॉइंटच्या बाबतीत काय सांगितलं? हायड्रोजन बॉन्ड असणार सगळ्यात जास्त, आणि सगळ्यात कमी कशामध्ये? नॉन पोलार. टाइप ऑफ द फोर्स किंवा इंटरॅक्शन कोण आहे? नॉन पोलार मध्ये लंडन किंवा डिस्पर्शन, पोलार मध्ये डायपोल, आणि हायड्रोजन बॉन्डेड मध्ये हायड्रोजन बॉन्ड. आणि एक्झाम्पल लक्षात ठेवायचं, त्यातही मी स्पेसिफिक सांगितलं तुम्हाला, नॉन पोलार मध्ये कार्बन मोनॉक्साईड लक्षात ठेवा. हे तुम्हाला लक्षात येणारच आहे. एक तर सेम ऍटम आहे, ठीक आहे, दुसरं नोबल गॅस एलिमेंट, तर कार्बन मोनॉक्साईड त्याच्यामुळे तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. पोलार मध्ये SO2 आणि HCl लगेच कळतं, डायपोल इंटरॅक्शन, इलेक्ट्रोनेगेटिव्हिटी डिफरन्स आहे. आणि हायड्रोजन बॉन्डिंग वन ऑफ द ऍटम कोण असला पाहिजे? हायड्रोजन असलाच पाहिजे. ठीक. चला, आयोनिक सॉलिड. आयोनिक सॉलिड म्हणजे डेफिनाइट याच्यात असणार आहे, कोणापासून बनलेलं असणार आहे? कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स कोण असणार आहे? आयन्स असणार आहे. कोण असणार आहे? आयन्स असणार आहे. सो हे बेसिक आहे. पॉझिटिव्हली चार्ज असेल तर, आता हे तुम्हाला माहिती आहे, पॉझिटिव्ह चार्ज असेल तर त्याला आपण काय म्हणतो? कॅटायन. आणि कॅटायन हा नेहमी मूळ ऍटम पेक्षा कसा असतो? स्मॉल असतो. कॅटायनची साईज ही त्याच्या मूळ ऍटम पेक्षा नेहमी कशी असते? लहान असते. त्याचं कारण आहे न्यूक्लिअर चार्जशी रिलेटेड नेऊन ते जोडता येतं. हे रेग्युलर लेक्चर आपण खूप डिटेल सांगितलेलं असणार आहे. एनायन्सच्या बाबतीमध्ये जास्त उलट वेगळं असतं. एनायनची साईज कशी असते? मूळ ऍटम पेक्षा मोठी असते. कॅटायनची साईज मूळ ऍटम पेक्षा लहान असते, आणि एनायनची साईज मूळ आयन पेक्षा मोठी असते. म्हणजे क्लोरीन पेक्षा Cl-, क्लोरीन या ऍटम पेक्षा Cl- ची साईज मोठी असणार आहे. मॅग्नेशियम पेक्षा Mg2+, कसं असणार आहे? लहान असणार आहे. ठीक आहे. पॉझिटिव्हली चार्ज असेल तर त्याला आपण कॅटायन म्हणतो, निगेटिव्हली चार्ज असेल तर त्याला आपण काय म्हणतो? एनायन असं म्हणतो. ठीक आहे. आणि एनायन आणि कॅटायन, थोडक्यात आयन्स जर कॉन्स्टिट्युएंट पार्टिकल्स असतील तर त्यांच्यापासून जो तयार होतो त्याला आपण काय म्हणतो? आयोनिक सॉलिड असं म्हणतो आपण. एक्झाम्पल NaCl आहे, KCl आहे, हे कशाचे एक्झाम्पल आहेत? आयोनिक सॉलिडचे एक्झाम्पल. कॉमन सेन्स आहे, आयन आहे, पॉझिटिव्ह चार्ज आहे, निगेटिव्ह चार्ज आहे, म्हणजे त्यांना बांधून ठेवणारं स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असणार. चार्ज, अपोजिट चार्ज अट्रॅक्ट ही त्यांची मूलभूत प्रॉपर्टी आहे, फंडामेंटल प्रॉपर्टी. ती इथं सुद्धा स्वतः इथे सुद्धा ती प्रॉपर्टी विसरत नाही. सो आयोनिक सॉलिड्स आर फॉर्म ड्यू टू द फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन आयन्स ऑफ अपोजिट चार्जेस, दॅट इज कॅटायन आणि एनायन. यांच्यामध्ये जे स्ट्रॉंग इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स ऑफ अट्रॅक्शन असतं तेच त्यांच्यातलं मेन फोर्स असणार आहे. आता एक लक्षात ठेवा, अपोजिट चार्जेस मध्ये काय असेल? अट्रॅक्शन. एका ठिकाणी इकडे क्लोरीन आहे स्ट्रक्चर मध्ये, इथे बघा, इथे क्लोरीन आहे, इथे क्लोरीन, इथे निगेटिव्ह आहे, इथे निगेटिव्ह आहे. निगेटिव्ह चार्ज मध्ये काय होईल? रिपल्शन होईल. अपोजिट मध्ये काय होईल? अट्रॅक्शन होईल. पॉझिटिव्ह मध्ये काय होईल? रिपल्शन. द टोटल चार्जेस इन द आयोनिक सॉलिड्स. आता आपल्याला एक लक्षात यावं की काही ठिकाणी अट्रॅक्शन आहे, काही ठिकाणी रिपल्शन आहे. मग खरं तर हे स्ट्रक्चर डिस्टॉर्टेड असायला पाहिजे होतं, पण तसं होत नाही. त्याचं कारण इथं तुम्हाला कळेल. द टोटल चार्जेस इन द आयोनिक सॉलिड्स आर वेल बॅलन्स्ड आणि हेन्स दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. जरी आयन असतील तरी आपल्याला ट्रॅक्ट केला जाईल, आपल्याला असं विचार करायला भाग पाडलं जाईल. स्टेटमेंटची रचना अशी असेल की आयनिक सॉलिड आहेत म्हणजे त्याच्यात आयन आहेत, म्हणजे आपल्याला वाटावं की त्याच्यामध्ये काय असणार आहे? इलेक्ट्रिक चार्ज वगैरे असं काहीतरी असेल, तर तसं होत नाही. दे आर इलेक्ट्रिकली
न्यूट्रल, कारण ते तो जो चार्ज असतो तो कसा असतो, वेल बॅलन्स असतो आणि दे आर इलेक्ट्रिकली न्यूट्रल. आता ठीक आहे, कॅटायन सराउंडेड बाय एनायन किंवा एनायन सराउंडेड बाय कॅटायन, जेणेकरून ते वेल बॅलन्स व्हावं. लक्षात येते. मग हे कशावर अवलंबून आहे? या सगळ्यामध्ये काही गोष्टी कॉमन सेन्स आहेत. हा पॉइंट महत्वाचा आहे, लक्षात ठेवायचं. ही जी अरेंजमेंट आहे आयनिक सॉलिडची कोणावर अवलंबून आहे? 3 फॅक्टर. एक आयन आणि त्याची साईज, सो साईज ऑफ आयन. आयन त्याच्या डोक्यावर असणारा चार्ज, सो चार्ज ऑफ आयन. आणि तिसरी गोष्ट आहे एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन ऑफ एनायन. एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन ऑफ एनायन. पोलरायझॅबिलिटी असा शब्द आलेला असणार आहे. किती पोलराइज करण्याची क्षमता आहे. एखाद्या ठिकाणी तुम्ही गेला तर प्रभाव असतो, पडतो ना त्याचा, आणि त्याच्यामुळे जी काही पोलरायझेशन होण्याची क्षमता असते, इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचण्याची, ज्या बाजूला इलेक्ट्रॉनचा क्लाउड जास्त होईल तिकडे निगेटिव्ह चार्ज, दुसऱ्या बाजूला काय होणार आहे, पॉझिटिव्ह क्लाउड तयार होणार आहे. एका बाजूला इलेक्ट्रॉनचा क्लाउड तयार झाला निगेटिव्ह, एका बाजूला पॉझिटिव्ह, त्यातून जे पोलरायझेशन तयार होतं ते करण्याची एनायनची क्षमता किती आहे? सो एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन ऑफ एनायन. सो 3 इम्पॉर्टंट फॅक्टर्स आहेत आयनिक सॉलिडच्या संदर्भातले, ज्याच्यावर अरेंजमेंट अवलंबून असते आयनिक सॉलिडची. एक आहे साईज ऑफ आयन, दुसरा आहे चार्ज ऑफ आयन, आणि तिसरा आहे एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन ऑफ एनायन. एक्सटेंट ऑफ पोलरायझेशन ऑफ एनायन. आयनिक सॉलिड कशा आहेत? हार्ड आणि ब्रिटल असतात. हे आपण बऱ्याच वेळा आयनिक कंपाऊंड मध्ये सांगितलेल्याच प्रॉपर्टी येतात. दे आर हार्ड अँड ब्रिटल. त्यांचा मेल्टिंग पॉइंट हा कसा असतो? जास्त असतो. आयनिक सॉलिड आपल्याला असं वाटतं की त्याच्यामध्ये आयन आहेत म्हणून ते काय आहेत? कंडक्टिव्हिटी दाखवतात. तर प्युअर स्टेट मध्ये ते कंडक्टिव्हिटी दाखवत नाही सॉलिड स्टेट मध्ये, पण इन फ्युज्ड स्टेट और इन मोल्टन स्टेट, म्हणजे त्यांच्या लिक्विड फॉर्म मध्ये किंवा इन द ॲक्वियस सोल्युशन, इन द ॲक्वियस सोल्युशन दे कॅन शो कंडक्टिव्हिटी. आयनिक सॉलिड इन देअर फ्युज्ड स्टेट किंवा मोल्टन स्टेट, त्यांच्या द्रवावस्थेत फ्यूज स्टेट और मोल्टन स्टेट किंवा पाण्याच्या द्रावणामध्ये ॲक्वियस सोल्युशन दे कॅन कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. तर ही प्रॉपर्टी महत्वाची आहे. सगळ्याच नाही, हा कॉमन सेन्स नाही येणार आहे. आलं लक्षात? ही लक्षात ठेवायची आहे. शेअरिंग स्ट्रेस आणि शेअरिंग स्ट्रेन बद्दल तुम्ही बोललेला असणार आहे. हे कशाशी रिलेटेड आहे? शेपशी रिलेटेड आहे. सो ऑन ऍप्लिकेशन ऑफ शेअर, ऑन ऍप्लिकेशन ऑफ शेअर फोर्स विच इज रिस्पॉन्सिबल टू चेंज शेप. कशासाठी कारणीभूत होतो? तो अप्पर लेअर त्याचा काय होतं? बाजूला सरतो, त्याच्यामुळे लॅटरल डिस्प्लेसमेंट होते. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ द सॉलिड, इलॅस्टिसिटी मध्ये आपण हे समजून घेतलेलं आहे. त्याचं कारण आहे रिपल्शन होणं, चार्जेस मधलं किंवा अट्रॅक्शन होणं. सो डिस्टॉर्शन होतं आणि कधी कधी काय होतं त्याच्यामध्ये तुम्हाला क्रॅक गेलेले दिसतील. चला पुढचं कोण आहे? मेटॅलिक सॉलिड. याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की पॉझिटिव्ह आयन्स आहेत आणि त्याच्याभोवती इलेक्ट्रॉन पसरलेले आहेत, अजून दिसायचे. सी ऑफ इलेक्ट्रॉन तयार होतो. काय तयार होतो? सी ऑफ इलेक्ट्रॉन. आणि त्याच्यामध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह आयन्स दिसतील. केर्नल किंवा कर्नल, काय प्रोनाउन्सिएशन करायचे तसं करा तुम्ही. मेटलची एक बेसिक प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे, आपण मॉडर्न पिरियोडिक टेबल अभ्यासताना सांगितलेलं आहे. मेटल मधून सहजासहजी इलेक्ट्रॉन बाहेर काढता येतो. त्याची कारण पण तुम्हाला सांगता येतील. न्यूक्लिअर चार्ज, त्याच्यानंतर ॲटॉमिक साईज, ह्या गोष्टी एकमेकांशी रिलेटेड आहेत. मग इलेक्ट्रॉन सहजासहजी बाहेर काढता येतो. खूप कमी एनर्जी द्यावी लागते, म्हणून ती जी इलेक्ट्रॉन बाहेर काढण्यासाठी द्यावी लागणारी एनर्जी त्याला आपण काय म्हणतो? आयनायझेशन एन्थॅल्पी, किंवा काय म्हणतो त्याला आपण? आयनायझेशन पोटेन्शियल, जी मेटलच्या बाबतीत खूप कमी असते. त्यामुळे मेटलमधून सहजासहजी इलेक्ट्रॉन आपल्याला बाहेर काढता येतो. तुम्ही बघा मेटलच्या भोवती इलेक्ट्रॉन्स तुम्हाला दिसतील. What is ionization potential? Energy required to remove electron. कुठला? मोस्ट लूजली बॉन्डेड इलेक्ट्रॉन. आणि काय तयार झालं पाहिजे? गॅसियस स्टेट मध्ये आयन तयार झाला पाहिजे. त्याच्यासाठी द्यावी लागणारी एनर्जी आयनायझेशन पोटेन्शियल. सो याच्या भोवती इलेक्ट्रॉनचं प्रमाण खूप जास्त आहे. याला आपण सी ऑफ इलेक्ट्रॉन असं म्हणतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मेटल्सचे आयन्स जे की पॉझिटिव्हली चार्ज आहेत ते दिसतील. त्याला शब्दप्रयोग काय आहे? KERNEL, केर्नेल, कर्नल, मेटल, आयन. आणि हे जे इलेक्ट्रॉन्स आहेत त्याला शब्द काय वापरलाय? सी ऑफ फ्री इलेक्ट्रॉन. दुसरा शब्द काय वापरलाय? फ्री इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉनला त्या फ्री इलेक्ट्रॉनला दुसरा शब्द काय वापरलाय?
डिलोकलाइज्ड इलेक्ट्रॉन. त्याला शब्द काय वापरलाय? मोबाईल इलेक्ट्रॉन. मग हे पॉझिटिव्हली चार्ज आयन जो मेटल आयन आहे, हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स आहेत यांच्यामध्ये जे काय बॉन्ड तयार होतो त्याला म्हणतात मेटॅलिक बॉन्ड. काय म्हणतात त्याला? मेटॅलिक बॉन्ड. आणि हा मेटॅलिक बॉन्ड ज्यांच्यामध्ये असतो त्यांना काय म्हटलं जातं? मेटॅलिक सॉलिड्स असं म्हटलं जातं. The constituent particles in the metallic solids are कोण? मेटल आयन, also known as KERNEL. हे स्पेलिंग आपल्याला बघायचे. आणि दुसरं कोण आहे? फ्री इलेक्ट्रॉन. मेटॅलिक आयन पॉझिटिव्हली चार्ज आहेत, इलेक्ट्रॉन निगेटिव्हली चार्ज आहेत. त्याच्यामुळे देयर विल बी फोर्स ऑफ अट्रॅक्शन. देयर विल बी फोर्स ऑफ अट्रॅक्शन. त्याला आपण काय म्हणतो? मेटॅलिक बॉन्ड असं म्हणतो. मेटल्स आहेत, दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. आता मेटलच्या प्रॉपर्टी, दे आर हार्ड, मेलिएबल, पत्रा तयार करता येतो. त्याच्यानंतर दे आर डक्टिल, तार तयार करता येते. दे कॅन बी ड्रॉन इन टू दी वायर. मेटल दे हॅव हाय मेल्टिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट. चकाकी असते, आवाज येतो, सोनोरस. दे पजेस लस्टर अँड कलर. सो मेटलच्या बाबतीमध्ये महत्वाचं काय आहे? मेटॅलिक बॉन्ड कोणामध्ये तयार होतो? मेटल आहे. त्याला काय म्हणतात हे लक्षात ठेवायचे. बाकी मेटलच्या ज्या प्रॉपर्टी आजपर्यंत आपण शिकत आलो त्याच आहेत, त्याच्यामुळे खास वेगळं पाठांतर करण्याची गरज नाही. कोव्हॅलंट और नेटवर्क सॉलिड. पुढची कॉन्सेप्ट कोण आहे? कोव्हॅलंट और नेटवर्क सॉलिड. जनरली कोव्हॅलंट कंपाऊंड आले की लक्षात ठेवायचं नॉन मेटल. कोण आलं? नॉन मेटल. आयन म्हणलं, आयनिक बॉन्ड म्हणलं की वन ऑफ द पार्टनर मेटल, वन ऑफ द पार्टनर काय म्हणू आपण. आता हे कंपाऊंडच्या बाबतीत झालं. ज्यावेळेस मी आयनिक कंपाऊंड बद्दल बोलतोय तर कंपाऊंड तयार होतो, आयनिक बॉन्ड कोणामध्ये तयार होतो? एक असतो मेटल आणि दुसरा पार्टनर कोण असतो? नॉन मेटल. आता आपण बोलतो आहोत कोव्हॅलंट किंवा नेटवर्क सॉलिड बघ. मग कोव्हॅलंट सॉलिडला नेटवर्क सॉलिड म्हणतात, हे पहिलं वाक्य. आता का म्हणायचं तर तुम्हाला नेटवर्क दिसतील. आपण ज्यावेळेस ग्राफाइटचं स्ट्रक्चर बघू, आपण ज्यावेळेस डायमंडचं स्ट्रक्चर बघू, त्यावेळेस तुम्हाला कसं नेटवर्क तयार होतं त्याचं हे तुमच्या लक्षात येईल. सो दीज आर नॉन मेटल क्रिस्टलाइन सॉलिड. नुसतं क्रिस्टलाइन सॉलिड नाही, ही क्रिस्टलाइन सॉलिडचेच प्रकार आहेत. पण हे वाक्य महत्व, हा शब्द महत्वाचा आहे. दीज आर नॉन मेटल क्रिस्टलाइन सॉलिड. सो रिमेंबर दिस कोव्हॅलंट और नेटवर्क सॉलिड्स आर नॉन मेटल क्रिस्टलाइन सॉलिड. ठीक आहे. नेटवर्क तयार होतं देअरफॉर दे फॉर्म जायंट मॉलिक्युल्स. मोठ्याच्या मोठे मॉलिक्युल्स तुम्हाला दिसतील. त्याचा स्ट्रक्चरचा अभ्यास करताना समजेल तुम्हाला. आता एक कोव्हॅलंट बॉन्डची प्रॉपर्टी आहे की दे आर स्ट्रॉंग अँड डायरेक्शनल. ऑब्विसली कुठल्या डायरेक्शननी ओव्हरलॅपिंग झालंय वगैरे महत्वाचं असतं, त्यामुळे दे आर डायरेक्शनल. नेटवर्क तयार होतं हिंट जोडा, देअरफॉर दे आर व्हेरी हार्ड अँड ब्रिटल. डायमंड हे त्याचंच एक्झाम्पल आहे, याच्यावर लक्षात येईल तुम्हाला. जर हार्ड आहेत, ब्रिटल आहेत, त्यांच्यामधले जे बॉन्ड आहेत ते स्ट्रॉंग आहेत, तर लिंक जोडा. हे जर असं असेल तर त्यांचा मेल्टिंग पॉइंट हा कमी असायचं काही कारण येत नाही. दे हॅव एक्स्ट्रीमली हाय मेल्टिंग पॉइंट. दे आर जनरली इन्सुलेटर. दे आर जनरली इन्सुलेटर. इट मीन्स दे डू नॉट कंडक्ट इलेक्ट्रिसिटी. नेटवर्क कसं तयार झालंय बघा. डायमंड एक्झाम्पल आहे, सिलिकॉन कार्बाइड देखील त्याचंच एक्झाम्पल आहे. मी सांगितलं जनरली शब्द प्रयोग केला होता मी. ग्राफाइट हे त्याचंच एक्झाम्पल आहे, पण ग्राफाइट कंडक्टर आहे. ग्राफाइट काय आहे? कंडक्टर आहे. ग्राफाइटचं स्ट्रक्चर बघा, हेक्सागोनल स्ट्रक्चर आहे आणि या पद्धतीने त्यांच्यात बॉन्डिंग दिसत. हे वेगवेगळे लेयर आहेत. कार्बन कुठला एक कार्बन घेतला, 1 2 3. आता हा कार्बन बघा 1 2 3 आणि चौथा बॉन्डिंग कुठे आहे त्याचं? खालच्या कार्बनशी. लक्षात अशा पद्धतीने स्ट्रक्चर तयार झालेलं आहे. चला, सो आतापर्यंत आपण क्रिस्टलाइन सॉलिडचे 4 मुख्य प्रकार पाहिले. अभ्यास करताना काय करायचं म्हणून सांगितलं, ह्याचा देखील एक चार्ट तयार करा. मग काही प्रॉपर्टी सारख्या रिपीट झाल्यात, लाईक इलेक्ट्रिसिटी, मेल्टिंग पॉइंट. मग त्याच्या बाबतीत तुम्हाला काय लक्षात ठेवायचंय? हाय आहे, लो आहे, कंडक्टिव्हिटी असेल तर
हो किंवा नाही, येस किंवा नो. एक्झाम्पल्स प्रत्येकाचे लक्षात ठेवायचे. आणि एखादा मिसलेनियस सेंटेन्स असेल तर त्याचा चारही जे आपण मुख्य प्रकार पाहिले त्याचा एक चार्ट तुम्ही तयार केला पाहिजे. याच्यावर परीक्षेला तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चन सापडणार आहेत. युनिट सेल म्हणजे काय असा प्रश्न येणार नाही. आला असता तो खूप सोपा झाला, तर रिपीटिंग युनिट कोण आहे? युनिट सेल. आता याच्यावरचे क्वेश्चन कसे असणार आहेत? तर ब्रेव्हियस लॅटिसेस मध्ये आपण 14 प्रकार पाहणार आहेत. किती प्रकार पाहणार आहेत? 14. तर ह्या 14 प्रकारांचे एक्झाम्पल पुस्तकामध्ये चार्ट मध्ये दिलेले. पुस्तकाच्या बाहेरचे एक्झाम्पल येणार नाही. मग कुठल्या याच्यामध्ये कुठलं एक्झाम्पल आहे तेवढं लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. ठीक आहे. आणि काही बेसिक गोष्टी ब्रेव्हियस लॅटिस मध्ये जे 14 वेगवेगळे प्रकार आहेत ते कशावर अवलंबून आहेत? ए बी सी म्हणजे एज लेंथ आणि त्यांच्यातले अँगल म्हणजे कोण? अल्फा, बीटा आणि गॅमा. तर ते पण पाठ पाहिजे तुम्हाला की ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. तिन्ही बाजू सारख्या आणि तिन्ही अँगल 90 डिग्री. म्हणजे ते स्ट्रक्चर कसं झालं? क्युबॉइड स्ट्रक्चर झालं. लक्षात येते? मग कोणत्या स्ट्रक्चरसाठी कोणत्या प्रकारचे अँगल आहेत किंवा ए बी सी मधलं रिलेशन कसं आहे याच्यावर तुम्हाला कॉन्सन्ट्रेट करायचं. तुमचा जास्तीत जास्त वेळ ब्रेव्हियस लॅटिस वर गेला पाहिजे. आपण मगाशी सांगितलं की क्रिस्टलाइन सॉलिड याच्यामध्ये रिपीटिंग पॅटर्न असतो आणि लॉंग रेंज प्रोडक्ट आहे. मग लॉंग रेंज तर जे रिपीट होतं ते जे स्ट्रक्चर आहे ते जसं स्मॉलेस्ट युनिट आहे जे रिपीट होत जातं त्याला शब्दप्रयोग काय केलेला आहे? युनिट सेल. सो व्हॉट इज युनिट सेल? स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल युनिट. स्मॉलेस्ट स्ट्रक्चरल युनिट ऑफ क्रिस्टल लॅटिस which when repeated in different direction त्याच्यातून काय तयार होतं? क्रिस्टल लॅटिस तयार होतं. ते संपूर्ण क्रिस्टल तयार होतं. ज्याच्यामुळे ते होतं त्याला काय म्हणायचं? युनिट सेल. आता जे स्ट्रक्चर तयार होतं युनिट सेलच्या रिपीट होण्यामुळे जे स्ट्रक्चर तयार होतं त्याला शब्दप्रयोग काय? क्रिस्टल लॅटिस. क्रिस्टल लॅटिस. हे एक बॉक्स म्हणजे युनिट सेल. हा एक बॉक्स म्हणजे युनिट सेल. अख्खं जे तयार झालं ते काय झालं? क्रिस्टल लॅटिस. हा एक सेल म्हणजे युनिट सेल. आता तो रिपीट व्हायला लागला आणि त्यातून क्रिस्टल तयार व्हायला लागलं. रिपीट होतोय तो कोण आहे? युनिट सेल. चला, युनिट सेलचे दोन मुख्य प्रकार, प्रिमिटिव्ह आणि सेंटर. प्रिमिटिव्ह म्हणजे एकदम बेसिक, फक्त त्याच्या पुढे असणार आहे कॉर्नरलाच फक्त ऍटम्स, आयन्स किंवा जे कोणी कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल असणार आहे. कुठे? कॉर्नर. सेंटर मध्ये कॉर्नर प्लस सेंटर, म्हणजे बॉडी सेंटरला असेल, फेस सेंटरला असेल, एज सेंटरला असेल. आलं लक्षात? सो दोन मुख्य प्रकार कुठले? प्रिमिटिव्ह आणि सेंटर. याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन येणार नाही. क्वेश्चन हे काय नोट डाऊन करायची गरज नाही. दोन मुख्य प्रकार. प्रिमिटिव्हचा प्रकार सांगितला कुठे असणार आहे? फक्त एजेसला. आणि सेंटर मध्ये प्रिमिटिव्ह मध्ये डायरेक्ट कॉर्नरला, फक्त कुठे? कॉर्नर. सेंटर मध्ये एज सेंटरला असू शकतो, बॉडी सेंटरला असू शकतो, फेस सेंटरला असू शकतो. एज सेंटर सिलेबस मध्ये आपल्याला यावर्षी नाहीये, त्यामुळे एज सेंटरचा स्वतंत्र अभ्यास आपण करणार नाहीये. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ओनली ऍट दी कॉर्नर्स. फक्त कॉर्नरलाच आपल्याला काय दिसले पाहिजे? कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स दिसले पाहिजेत. त्याला आपण प्रिमिटिव्ह म्हणतो. कॉन्स्टिट्यूएंट पार्टिकल्स आर प्रेझेंट ऍट द कॉर्नर. प्रेझेंट ऍट दी कॉर्नर ऍज वेल ऍज कुठे असू शकतात? सेंटरला असू शकतात. कशाच्या सेंटरला? बॉडी सेंटरला, फेस सेंटरला किंवा एज सेंटरला. हे त्याचे प्रकार आहेत. इथे बघा, ह्या फेसच्या सेंटरला आहे. पहिल्या एखाद्या उदाहरण बॉडीमध्ये होता, इथे कुठे? एजच्या सेंटरला आहे. सो प्रिमिटिव्ह मुख्य प्रकार कुठले आहेत बघा, की ज्याच्या कॉर्नरलाच असतात. त्याच्यामध्ये क्युबिक येतो, टेट्रागोनल येतो, ऑर्थोरॉम्बिक येतो, मोनोक्लिनिक येतो, ट्रायक्लिनिक येतो, हेक्सागोनल येतो, रोम्बोहेड्रल येतो. म्हणजे याच्यामध्ये फक्त कॉर्नरलाच आहे. याच्यामध्ये काय? फक्त कॉर्नर. प्रिमिटिव्ह मध्ये क्युबिक, टेट्रागोनल, ऑर्थोरॉम्बिक, मोनोक्लिनिक, ट्रायक्लिनिक, हेक्सागोनल, रोम्बोहेड्रल. चला, क्युबिक म्हणलं की जे आपल्याला पाठ करायचं, चार्ट मध्ये पुस्तकात दिलेले आहे, तो चार्ट व्यवस्थित करा. त्याच्या तिन्ही बाजू सारख्या असतात, म्हणजे तिन्ही एजेस सारखे आहेत आणि त्यांच्यातला अँगल अल्फा, बीटा आणि गॅमा. ए बी अल्फा, बी सी बीटा, सी ए किंवा ए सी गॅमा. हे प्रत्येक अँगल कितीचा आहे? 90 डिग्रीचा आहे. सो त्याला आपण काय म्हणतो? क्युबिक असं म्हणतो. टेट्रागोनल मध्ये काय होतं? आता सेम त्यासारखी स्ट्रक्चर, फक्त एक जी आहे सी इज नॉट इक्वल टू बी, म्हणजे दोन बाजू सारख्या आहेत. तिसरी बाजू मात्र थोडक्यात खालचा जो बॉक्स आहे, खालचा फेस आहे तो सारखा आहे, पण वर बॉक्सची हाईट वाढलेली असेल. फ्रीज आणला तुम्ही,
खालची बाजू सेम, वरची बाजू सेम, पण ब्रिज बसण्यासाठी ही एज मोठी 90 डिग्री 90 डिग्री 90 डिग्री. टेट्रागोनल काय म्हणतात त्याला आपण? टेट्रागोनल. A is equal to B but not equal to C. Alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 degree. तर आपण याला काय म्हणतो? टेट्रागोनल असं म्हणतो. आता ऑर्थोरॉम्बिक. ऑर्थोरॉम्बिक मध्ये अँगल तेच आहे, अल्फा बीटा गॅमा. अँगल काय आहे? तेच आहे, अल्फा बीटा गॅमा इक्वल्स टू 90 डिग्री. मात्र बाजू सारख्या नाही, खालचा एजेस पण सारख्या नसणार आहेत, हाईट सुद्धा सारखी असणार नाही. So A is not equal to B is not equal to C. Alpha is equal to beta is equal to gamma is equal to 90 degree. हा कुठला प्रकार आहे? ऑर्थोरॉम्बिक. कुठला प्रकार आहे? ऑर्थोरॉम्बिक. आता मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिक मध्ये काय दिसेल तुम्हाला? तिन्ही बाजू सारख्या नाहीतच, तिन्ही बाजू सारख्या नाहीतच, पण अल्फा आणि गॅमा, अल्फा आणि गॅमा किती आहेत? 90 डिग्री. पण दुसरा मधला जो अँगल आहे बी आणि सी मधला तो मात्र 90 डिग्री नाही. म्हणजे वन ऑफ द अँगल 90 डिग्री नाही, तिन्ही बाजू सारख्या नाही. याला कुठला प्रकार म्हणतो आपण? मोनोक्लिनिक. कुठला प्रकार म्हणतो आपण? मोनोक्लिनिक. ट्रायक्लिनिक. तिन्ही बाजू सारख्या नाही. काय सांगितलं मी? तिन्ही बाजू सारख्या नाहीत. A is not equal to B is not equal to C. Also alpha is not equal to beta is not equal to gamma. A is not equal to B is not equal to C. Alpha is not equal to beta is not equal to gamma. किती? 90. तिन्ही बाजू सारख्या नसेल तर ट्राय क्लीन, तिन्ही बाजूनी क्लीन, तिन्ही बाजूनी क्लीन, तिन्ही अँगलनी क्लीन. क्लीन नाही म्हणजे एकही 90 डिग्री नाही आणि तिन्ही बाजू सारख्या नाही. मोनोक्लिनिक मध्ये तिन्ही बाजू क्लीन पण एक अँगल मोनो एकच नॉट इक्वल टू 90 डिग्री. आलं ना सर? हेक्सागोनल. हेक्सा तयार झाला की लक्षात ठेवायचं 120 डिग्री. हेक्सा शब्द आला की अँगल काय लक्षात ठेवायचा? 120 डिग्री. जरा मोठा अँगल दिसतो त्याच्यामध्ये. अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा आणि 120 तयार झाल्यामुळं ए बी इज नॉट इक्वल टू सी. अल्फा आणि बीटा 90 डिग्री आहे. अल्फा आणि बीटा किती? 90 डिग्री. गॅमा किती आहे? 120 डिग्री. आलं लक्षात? हा जो प्रकार आहे हा कोण आहे? हेक्सागोनल. काय आहे? हेक्सागोनल. पुढे रोम्बोहेड्रल. रोम्बोहेड्रल मध्ये काय दिसते तुम्हाला? ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी. मात्र अल्फा बीटा गॅमा तिन्ही पण सारखे पण ते 90 डिग्री नाहीये. अल्फा बीटा गॅमा तिन्ही पण सारखे आहेत पण 90 डिग्री नाही. असं असेल तर त्याला आपण काय म्हणतो? रोम्बोहेड्रल. काय म्हणतो त्याला आपण? रोम्बोहेड्रल म्हणतो. आता सेंटर. आता कशाचे प्रकार पाहतोय आपण? सेंटर. सो काय कळलं तुम्हाला? मी आता सांगितलेलं कळलंय का तुम्हाला? कळण्यापेक्षा हा पॉइंट कळण्याचा नाहीये आता सीईटीला जाताना. आता तो कशाचा आहे? लक्षात ठेवण्याचा. सो तुमचा वेळ जाईल ह्या चॅप्टर मधला जास्तीत जास्त वेळ जाईल कुठं जाणार आहे? या चार्टवर जाणार आहे. तुम्हाला हे कळलंच पाहिजे. ए इज इक्वल टू बी इज इक्वल टू सी, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 और नॉट इक्वल टू 90, एकच अँगल 90, एकच बाजू सारखी किंवा तिन्ही बाजू सारख्या. आलं लक्षात? तुमच्या स्वतःच्या हिंट तयार करा. काय सांगितलं मी? तुमच्या स्वतःच्या हिंट तयार करा आणि त्याच्यामध्ये तुम्ही त्या व्हॅल्यू टाकणं अपेक्षित आहे. कळतंय? म्हणजे तुमचं स्वतः लक्षात ठेवा की मोनोक्लिनिक मी तुम्हाला सांगितलं, मी तुमच्या जागा असतो मी काय केलं असतं? मोनोक्लिन म्हणजे एकच अँगल सारखा नाही. ट्रायक्लिनला काय म्हणलं मी? तीन. बरं त्या दोघांच्या बाबतीत ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी. हेक्सा की म्हणजे डोळ्यासमोर येणार बाबा एक अँगल किती? 120. मग कोणामधला अँगल 120 डिग्री? मग ए आणि बी आणि सी च्या व्हॅल्यू कशा आहेत? सो स्वतःला क्वेश्चन विचारा आणि त्याची उत्तरं तयार करून तो चार्ट पाठ करायचा. अजून आपण एक्झाम्पल पाहिलेले नाही. आता सेंटरचे प्रिमिटिव्हचे प्रकार पाहिले. आता सेंटरचे. सेंटरमध्ये बॉडीच्या सेंटरला असू शकतो. कुठे असू शकतो? बॉडीच्या सेंटरला म्हणजे एकट्याचा माल. आलं लक्षात? पुढे चालून आपल्याला काय काढायचे? आता एका युनिट सेल मध्ये किती नंबर ऑफ ऍटम्स असतात? लाईक बीसीसी मध्ये किती असतात? 2 असतात. झाले आपण खूप पटवून दिलेले. एफसीसी मध्ये किती असतात? 4 असतात. आणि सिंपल क्यूबिक स्ट्रक्चर मध्ये किती असतो? एकच असतो. हे डायरेक्ट क्वेश्चन आहे. मग त्याच्यानुसार ठरतं किती स्पेस ऑक्युपाय झाली आणि किती स्पेस एम्प्टी आहे. लक्षात येते? ठीक आहे. बॉडी सेंटर पहिला प्रकार. बॉडीच्या सेंटरला कॉर्नरला तर असणारच असणार आहे. बॉडी सेंटर. दुसरा प्रकार फेस सेंटर. 6 फेसेस असतात. क्यूबिक स्ट्रक्चर असतात तर त्याला फेसेस किती असतात? 6. त्या 6च्या 6 फेसेसच्या सेंटरला जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? फेस सेंटर. हा आउट ऑफ सिलेबस आहे. सिलेबस मध्ये आपल्याला याचा विचार करायचा नाही. हा फेस मधलाच आहे. सॉरी एज मध्ये कुठे असतो? एजच्या सेंटरला. सो एंड सेंटर आपल्याला
पाहायचा नाही, एंड सेंटर्ड आपल्याला पाहायचा नाही. ठीक आहे. आता 14 ब्रॅव्हियस नावाचा ऍक्च्युअली मॅथेमॅटिशियन होता. ब्रॅव्हियस हा कोण होता? मॅथेमॅटिशियन होता. त्याने जे हे 14 स्ट्रक्चर सांगितले त्याचा हिशोब आपल्याला माहिती असेल तर चांगलं कामाला येईल अभ्यास करताना. ठीक आहे. प्रिमिटिव्ह आणि त्याचं व्हेरिएशन. पहिला प्रिमिटिव्ह स्ट्रक्चर कोण आहे? क्युबिक. पहिला प्रिमिटिव्ह स्ट्रक्चर आपण काय पाहिलं होतं? क्युबिक. मग मुख्य स्ट्रक्चर कुठला? क्युबिक. क्युबिक म्हणलं की डोळ्यासमोर काय आलं पाहिजे? A इज इक्वल टू B इज इक्वल टू C, अल्फा इज इक्वल टू बीटा इज इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. प्रिमिटिव्ह म्हणजे क्युबिकच्या बाबतीत प्रिमिटिव्ह एक्झिस्ट करतं का? येस, प्रिमिटिव्ह एक्झिस्ट करतो. याला सिंपल क्युबिक स्ट्रक्चर म्हणतात. ठीक आहे. बॉडी सेंटर एक्झिस्ट करतं का? येस. याच्या बाबतीत तुम्हाला बॉडी सेंटर पण दिसतं. याच्या बाबतीत एफसीसी दिसतं का? तर हो, आपल्याला याच्या बाबतीत एफसीसी सुद्धा दिसतं. याच्या बाबतीत एंड सेंटर दिसतं का? तर नाही. म्हणजे क्युबिकचे किती स्ट्रक्चर दिसतात आपल्याला? 3. किती स्ट्रक्चर दिसतात? 3. पहिला प्रिमिटिव्ह, दुसरा बॉडी सेंटर, तिसरा बेस सेंटर. म्हणजे क्युबिकच्या बाबतीत तुमच्याकडे काउंट किती आला? 3. किती आला? 3. आता टेट्रागोनल. टेट्रागोनल मध्ये प्रिमिटिव्ह दिसतं का? हो, म्हणजे कॉर्नरला. दुसरं बॉडी सेंटरला दिसतं का? तर हो. चला, फेस सेंटर नाही. म्हणजे टेट्रागोनल मध्ये तुम्हाला किती स्ट्रक्चर दिसतात? 2. तुमचा टेट्रागोनलचा काउंट किती आला? 2. हे तर तुम्हाला पाठ करायचं. हे मी मगाशी सांगितलं. फ्रीजचं बॉक्स. टेट्रागोनल म्हणलं की लक्षात ठेवायचा फ्रीजचा बॉक्स. ठीक आहे. खालचं ए आणि बी सेम असणार आहे, सी सेम असणार नाही. याच्यामध्ये 2 प्रकार होऊ शकतात, एक तर कॉर्नरला किंवा एक तर सेंटरला. ठीक आहे. हे 2 झाले. ऑर्थोरोम्बिक. ऑर्थोरोम्बिक म्हणजे A इज नॉट इक्वल टू B इज नॉट इक्वल टू C. पण आपण जे नेहमी म्हणतो तो आपल्या भाषेत, आपल्या ग्रामीण म्हणजे आपण नाही का जनरली बॉक्स दिसला की आपण म्हणतो चला बॉक्स आहे. आपल्या डोळ्यासमोर तो क्युबिकल. तर क्युबिकल नाही. याच्या लांबी, रुंदी, उंची सारख्या नाही, पण तिरका नाही येतो बॉक्स. कुठलाच अँगल असा वेगळा होत नाही. 90 डिग्री 90 डिग्री 90 डिग्री असं असतं तर त्याला आपण काय म्हणतो? ऑर्थोरोम्बिक. ठीक आहे. प्रिमिटिव्ह आहे का? आहे. बॉडी सेंटर आहे का? आहे. आणि हा एकमेव प्रकार आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला 4 पण दिसतं. ऑर्थो मध्ये तुम्हाला सगळे प्रकार दिसतात. साध्या सरळ भाषेत सांगू, जेवढं म्हणजे मी जर तुमच्या जागा असतं एक सिंपल हे केलं असतं, आपण जेवढे प्रकार पाहणार आहे त्यातला हा एकमेव आहे ज्याची स्पेलिंग लय मोठी आहे. ठीक आहे. तर आपण ह्यालाच काय करूया, त्याच्यात सगळे प्रकार आढळतात. कळते? प्रिमिटिव्ह पण दिसतो, बॉडी सेंटर पण दिसतो, फेस सेंटर पण दिसतो आणि एंड सेंटर पण प्रकार आपल्याला याच्यामध्ये दिसतो. म्हणजे 4, 3 आणि 2, 5 आणि 4, 9. पहिल्यामध्ये किती दिसले होते? 3. नंतर किती दिसले होते? 2. किती झाले? 5. इथं किती? 4. याच्यात सगळे प्रकार आपल्याला दिसले. मोनोक्लिनिक. मोनोक्लिनिक याच्यामध्ये फक्त एक प्रकार दिसतो तुम्हाला. कुठला? प्रिमिटिव्ह आणि एंड सेंटर. किती झाले? 3 आणि 2 11. सॉरी 9 आणि 2 11. ट्रायक्लिनिक हा एकच दिसतो. आता बघा स्ट्रक्चर दिसतेच. जर तुम्ही अभ्यास करताना ह्या डायग्राम डोळ्यासमोर ठेवल्या की तुमच्या लक्षात येणार आहे सगळे तिरके. पण गमतीचा भाग आहे, जरी तिरके असले म्हणजे त्यांचा अँगल 90 डिग्री नसला पण अँगल सारखाच आहे. अल्फा इज नॉट इक्वल टू बीटा इज नॉट इक्वल टू गॅमा इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल पण सारखा नाहीये. नॉट इक्वल टू 90 डिग्री अँगल सारखा नाही आणि तो 90 डिग्री नाही. ट्रायक्लिनिक सगळ्याच बाजू क्लिअर. ए इज नॉट इक्वल टू बी इज नॉट इक्वल टू सी आणि अँगल सुद्धा सारखे नाही. त्याच्यात एक प्रकार झाला. किती झाले? 11 आणि 12. पुढं हेक्सागोनल. हेक्सागोनल हा अँगल बघा ह्या दोघांच्यातला, हे असं या आणि इकडे आहे. हा अँगल कितीचा आहे? 120 डिग्री. म्हणजे वन ऑफ द अँगल तुम्हाला किती दिसतो? 120 डिग्री दिसणार आहे. याच्यामध्ये एक प्रकार झाला. 12 आणि 13. रोम्बोहेड्रल शेवटचा प्रकार. किती झाले? 14. कळलं? सो काउंट कसा आहे बघा. क्युबिकला 3 सापडला आपल्याला. प्रिमिटिव्ह, बॉडी सेंटर्ड, फेस सेंटर्ड. किती प्रकार झाले? 3. टेट्रागोनलला प्रिमिटिव्ह आणि बॉडी सेंटर 2. ऑर्थोरोम्बिकला 4 मोनोक्लिनिकला 2. हा कोपरा आणि हा कोपरा म्हणजे कॉर्नरचे प्रिमिटिव्ह आणि एंड सेंटर. ट्रायक्लिनिकला इथून पुढे फक्त प्रिमिटिव्ह. ओनली प्रिमिटिव्ह. ओनली प्रिमिटिव्ह. सो काउंट क्युबिकचा किती? 3. टेट्रागोनलचा 2. ऑर्थोरोम्बिकचा 4. मोनोक्लिनिकचा 2. 3 आणि 2 5 आणि 4 9 आणि 2 11. 12 13 14. 1 1 1 असे 14 प्रकार. कुणी सांगितले? ब्रॅव्हियस नावाच्या सायंटिस्टने सांगितले. याला आपण ब्रॅव्हियस लॅटायसिस असं म्हणतो. द 7 प्रिमिटिव्ह युनिट सेल आणि and their possible variations as centered unit cell gives rise to how many?
14 3 डायमेन्शनल लॅटिसेस विच आर नोन ॲज ब्रायव्हियस लॅटिसेस. म्हणजे साधा सरळ प्रश्न इथं तयार होतो, ब्रायव्हियस लॅटिसेस किती आहेत? किती? 14. किती आहेत? 14. मग त्यातले सब क्वेश्चन आपण तयार केले, 3 कोणाच्या बाबतीत, 4 कोणाच्या बाबतीत, 2 कोणाच्या बाबतीत, 1 कोणाच्या बाबतीत वगैरे वगैरे. लक्षात येते का? ठीक आहे. पुस्तकामध्ये तुमच्या टेक्स्ट बुक मध्ये याचे हा जो चार्ट दिलेला आहे, हा जो आहे तो चार्टच्या स्वरूपात दिलेला आहे आणि तो चार्ट जो आपल्याला दिलेला आहे तो तुम्हाला उदाहरणासह लक्षात ठेवायचा आहे. ठीक आहे. आता एक 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 जे आपल्याला अभ्यासायचं आहे, युनिट सेल, प्रिमिटिव्ह, बॉडी, फेस, कशाच्या बाबतीत बोलतोय आपण? क्युबिकच्या बाबतीत बोलतोय. मी शेवटचा पॉईंट आता डिस्कस करतोय. ही जागा लक्षात ठेवायची. ठीक आहे. नंतर त्याचे मुख्य प्रकार लक्षात ठेवायचे आणि त्यांचे एक्झाम्पल तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. टेक्स्ट बुक मध्ये ते दिलेले आहेत. तेवढंच काम तुम्हाला करायचं आहे. आता याचा स्वतंत्रपणे अभ्यास आपण काय करूया, नेक्स्ट लेक्चर मध्ये अभ्यास करणार आहोत. त्याच्यामध्ये आपण काय कशाचा विचार करायचा आहे? समजा हा क्यूबिक आहे तर याच्या फक्त कुठे असणार आहे? कॉर्नरला 1 2 3 4 5 6 7 8 ह्यांना म्हणतात लॅटिस पॉईंट. जिथे आपण ऍटम किंवा आयन दाखवणार आहे ना त्यांना काय म्हणतात? लॅटिस पॉईंट असे म्हणतात. मग असे किती लॅटिस पॉईंट असणार आहेत? तर याच्यामध्ये किती लॅटिस पॉईंट आहेत? 8 असणार आहेत. नंबर ऑफ ऍटम्स पर युनिट सेल. आता हे तुम्हाला जर रेग्युलर लेक्चर व्यवस्थित केला असेल तर कळेल. हा जो आहे 8 जणांनी शेअर केलेला असतो. किती जणांनी? 8. या बाजूला 1 जण असतो, या बाजूला असे किती? ह्या बाजूला 4, वर 4 आणि खाली 4. तो एक लिंबू, एक लाडू किती जणांनी खाल्लेला असतो? 8 जणांनी. म्हणजे ह्याची पार्टनरशिप किती येते? 1/8. किती येते? 1/8. 8 कॉर्नरला 1/8. इथे पण 1/8, इथे पण 1/8. 1/8 1/8 1/8 1/8. सो टोटल किती झाले? 1/8 इंटू 8 कॉर्नरचे गुणिले 8. सो 1/8 इंटू 8. मग टोटल नंबर त्या कोपऱ्याने अर्धा 1/8 लाडू पळून आणला, याने 1/8 लाडू पळून आणला, याने 1/8 लाडू पळून आणला, याने 1/8 आणि सगळ्यांनी मिळून लाडू तयार केला. लाडू किती तयार होणार आहे? 1. सो हे जे बेसिक स्ट्रक्चर आहे SCC, सिंपल क्यूबिक युनिट, SSC नाही आहे, SCC. आणि आता सीईटीला एवढाही वेळ नाही असले फालतू जोक करायला. HSC म्हणजे काय, SSC म्हणजे काय, तेवढा वेळ आपल्याकडे नाही. सिंपल क्यूबिक युनिट सेल. किती लाडू तयार, किती ऍटम तयार झाला? 1. किती? 1. आता ह्या शोक करून दाखवत बसत नाही मी. 1 झाला, कळला? पाठ ठेवा एवढा एक आकडा. आता बॉडी सेंटर, लॅटिस पॉइंट टोटल किती? 8 कॉर्नरचे 8. 8 कॉर्नरचे 8 आणि एकाने डायरेक्ट गिळून टाकलाय बॉडीतच आहे, त्याला शेअरिंग होणार नाही. तो एकटा एक अख्खाचा अख्खा त्या बॉडीचाच आहे. आणि 8 कॉर्नरचे सगळ्यांचं मिळून किती? 1. 8 कॉर्नरच्या सगळ्यांनी गोळा करून आणलेला 1 आणि एक बॉडीच्या आतच आहे डायरेक्ट, तो 1 2. सो बीसीसी मध्ये किती असतात ऍटम? 2. बीसीसी मध्ये ऍटम किती असतात? 2. सो लक्षात ठेवायचं, लॅटिस पॉइंट टोटल 9 आहेत, ऍटम किती आहेत? 2. 8 कॉर्नर मधून मिळून 1 आणि बॉडीचा स्वतःचा 1, असे टोटल किती? 2. एफसीसी ला काय होईल बघा आता, कॉर्नरचे 1/8 इंटू 8 सगळे म्हणून किती? 1. आणि फेस, आणि काय? फेस, हा फेस आहे. तर फेसला पार्टनर कोण असतो? ह्या बाजूचा. ह्या भिंतीला पलीकडचा पार्टनर होणार जर काय बांधलं शेजारी तर मग शेअरिंग कोणाच्यात होणार? अर्धा लाडू तुला, अर्धा लाडू मला. मग क्यूब असेल समजा, फेसेस किती टोटल? 6. तर 6 फेसेस, क्यूबिकच आहे ना, 6 फेसेस. मग 6 फेसेस ना अर्धा अर्धा आणला, एका फेसने अर्धा, दुसऱ्या फेसने अर्धा, मग 6 फेसेसने म्हणून अर्धा अर्धा किती आणले? 3. किती आणले? 3. आणि कॉर्नरचा 1, सो तो 1 आणि फेसेस मधून आणलेले 3, टोटल किती झाले? 4. सो एफसीसी कडे किती असतात? 4. एफसीसी ला किती असतात? 4. ठीक आहे. आता याच्यानंतर याच्या संदर्भात आपल्याला थोडासा एक्स्ट्रा जो अभ्यास करायचा आहे, तर किती टक्के जागा व्यापलेली आहे ऍटमने, बरोबर? मग आपण त्याला इफिशियन्सी काय म्हणतो? पॅकिंग इफिशियन्सी. मग 52% आहे का बाबा 74% आहे किंवा अजून काय? आणि डेन्सिटीचे न्यूमेरिकल्स हा एक मुद्दा आपला राहील जो आपण पुढच्या लेक्चर मध्ये डिस्कस करणार आहोत. आतापर्यंत झालेली चर्चा कानापर्यंत पोहोचलेली. काय अभ्यास करायचा आहे कळलंय? हाताचे मार्क आहेत, म्हणजे हातातील मार्क आहेत 4-5 जे काही विचारले जातील याच्यावरचे. मी याचे एमसीक्यूज पाहिलेले आहेत, खूप सोपे एमसीक्यूज आहेत. फक्त डेन्सिटीचे प्रश्न सुटले पाहिजेत, तो पण तुमचा सहज सुटून जाईल. मला वाटत नाही काही अवघड आहे म्हणून. जर तुम्हाला नंबर ऑफ ऍटम्स काढता आले तर काहीच अवघड नाही. आणि मोलॅरिटी क्लिअर असली पाहिजे. काय क्लिअर असली पाहिजे? मोलॅरिटी, की एका मोलसाठी एवढे एवढे, मग एका मोल एवढ्या ग्रॅमचा तयार होतो.
मग 4 ग्रॅम मध्ये किती, 2 ग्रॅम मध्ये किती, जसा प्रश्न विचारला असेल त्या पद्धतीने आपल्याला उत्तर काढता येतं. सिंपल क्युबिक युनिट सेल किती नंबर ऑफ ॲटम्स असतात म्हणून सांगितलं आपण, 8 कॉर्नरचे 8, प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन 1/8. सो 1/8 इंटू 8, सो टोटल 1 ॲटम असतो. किती, 1. मग युनिट सेलचं टोटल व्हॉल्यूम, युनिट सेलचं टोटल व्हॉल्यूम, त्यात एका ॲटमनी ऑक्युपाय केलेली जागा आणि बाकीची उरलेली जागा एम्प्टी स्पेस. ऑक्युपाय किती केली त्याच्यावरून आपण काय करतो, पॅकिंग इफिशियन्सी करतो. याच्यासाठी युनिट सेलचं व्हॉल्यूम काढण्यासाठी आपल्याला एज लेंथ माहिती असावी लागते. काय माहिती असावी लागते, एज लेंथ. आणि ती कशाच्या स्वरूपात माहिती पाहिजे, इन टर्म्स ऑफ रेडियस ऑफ दॅट ॲटम, रेडियस ऑफ दॅट ॲटम. सो आपल्याला काय करायचं, एक चार्ट तयार करायचा अभ्यास करत असताना. बीसीसी, त्याच्यानंतर एफसीसी आणि एससीसी, एससीसी, बीसीसी, एफसीसी साठी एज लेंथचा फॉर्म्युला पाठ करायचा. ए इज इक्वल टू किती, ए इज इक्वल टू किती, त्याच्यानंतर एम्प्टी स्पेस किती, त्याच्यानंतर भरलेली जागा किती, ते एकमेकांवरून काढता येतं. म्हणजे 74% आली भरलेली जागा, तर उरलेली किती, 26%. सोपं आहे एकदम. ठीक आहे. सो आवश्यक आहे तेवढेच मुद्दे मी सांगतो, सगळं सांगत बसत नाही आता याच्यात. नंबर ऑफ ॲटम्स इन एससीसी किती, 1, हे पाठ झालं पाहिजे. दुसरं, हा एक ॲटम आहे, हा एक ॲटम आहे, मग ह्याची रेडियस अधिक ह्याची रेडियस. सो एज लेंथ ए इज इक्वल टू 2r. एससीसी मध्ये ए इज इक्वल टू 2r, एज लेंथ ए इज इक्वल टू 2r. हा एक फॉर्म्युला तुमच्याकडे लिहिलेला असला पाहिजे, याच्यावर डायरेक्ट क्वेश्चन असणार आहे. एक, नंबर ऑफ ॲटम इन एससीसी 1. दुसरा परीक्षेला क्वेश्चन असणारा पहा, एज लेंथ ए इज इक्वल टू 2r. आता पुढे जे आपण सोडवणार आहे ते मी आत्ता सोडून दाखवत नाही, कारण ते पण रेग्युलरला समजून घेतले. त्याच्यातून आपल्याला एवढं समजून घ्यायचंय की युनिट सेलचं व्हॉल्यूम आणि एका ॲटमचं व्हॉल्यूम, एका ॲटमने ऑक्युपाय केलेलं व्हॉल्यूम आणि युनिट सेलचं व्हॉल्यूम, ह्या दोघांचा रेशो म्हणजे आपल्याला काय मिळते, इफिशियन्सी मिळते. ठीक आहे. सो हे सगळं आपण जेव्हा सोडू त्यावेळेस आपल्याला जे उत्तर मिळते ते असणार आहे 52 पॉईंट समथिंग, 52.4%. मग ऑक्युपाय केलेली जागा किती आहे, 52.4%. मग अप्रॉक्सिमेटली 52. मोकळी किती, 47.6%. 47.6% म्हणजे ऑलमोस्ट 48%. मग काय पाठ करायचंय तुम्हाला याच्यात, परीक्षेसाठी जाताना काय घेऊन जायचंय, तुम्ही सोडवताय कशासाठी, एससीसी, सिंपल क्युबिक सेल, सिंपल क्युबिक सेल. मग याच्यामध्ये लक्षात ठेवायचं नंबर ऑफ ॲटम्स एन किती आहे, 1. नंबर ऑफ ॲटम्स 1. ऑक्युपाय केलेली जागा किती आहे, 52%. पॅकिंग इफिशियन्सी किती, 52%. आउट ऑफ 100% युनिट सेलचं जे काय व्हॉल्यूम असेल त्यापैकी एका आयटमने किती ऑक्युपाय केले, 52%. एम्प्टी स्पेस, त्याला शब्द आहे VOID, VOID, व्हॉइड स्पेस, किती आहे, 48%. किती, 48%. सो एवढं पाठ ठेवा. एससीसी, नंबर ऑफ ॲटम्स 1. ठीक आहे. किती पर्सेंट जागा ऑक्युपाय केली, 52%. मोकळी जागा किती आहे, 48%. एवढं तुम्हाला याच्यातून अपेक्षित आहे, जे लक्षात ठेवायचं आहे. चला पुढे. आता हे कसं काय रेग्युलर लेक्चरला आपण पाहिलेल्या गोष्टी आहेत. पुढे आता बीसीसी परीक्षेला चाललाय, सीईटीच्या 12वीचा पेपर सोडून झालाय आणि तुम्हाला बीसीसीचाच अर्थ माहित नाही, असं नको व्हायला. बॉडी सेंटर्ड क्युबिक, बॉडी सेंटर्ड क्युबिक सेल. आता बॉडी सेंटर मध्ये कोपऱ्यातले 8, 1/8 गुणिले 8, 1 आणि बॉडीच्या सेंटरचा 1. त्याच्यामुळे आपल्याला घेताना काय घ्यावं लागतं, तिरकं घ्यावं लागतं. ठीक आहे. त्यामुळे याची जी एज लेंथ मिळते ती आपल्याला स्क्वेअर रूट मध्ये मिळणार आहे. आता हे कशी सोडवायची काय आहे रेग्युलर लेक्चरला आपण पाहिलेलं आहे. आपल्याला फक्त जे फायनल हवंय ते महत्वाचं आहे. ते किती मिळते पहा आपल्याला, A is equal to 4r upon square root of 3. A is equal to 4r upon square root of 3. न्यूमेरिकल डायरेक्ट विचारला जाऊ शकतो याच्यावर. एज लेंथ देतील, रेडियस विचारतील, रेडियस देतील, एज लेंथ विचारतील. सो बीसीसी साठी पहिला प्रश्न आहे तुमचा. पहिलं जे लक्षात ठेवायचं तुम्हाला, एक नंबर ऑफ ॲटम्स किती, 2. नंबर ऑफ ॲटम्स किती, 2. त्याच्यानंतर एज लेंथचा फॉर्म्युला मगाशी काय होता, A is equal to 2r. बीसीसी ला काय होता, A is equal to 2r.
इथे काय आहे पहा 4r/√3 4r/√3 पाठ ठेवायचं आहे. फॉर BCC A is equal to 4r/√3. ठीक आहे. त्याच्यानंतर पॅकिंग इफिशियन्सी काढली आपण सगळं कॅल्क्युलेशन करून तुमचं उत्तर किती येणार आहे 68%. 67.981 that is approximately 68%. So packing efficiency 68%. किती जागा मोकळी राहिली 32%. किती जागा मोकळी राहिली 32%. म्हणजे जर आपल्याला टाइप कुठला पाहिला SCC. दुसरा टाइप आपण कुठला घेतोय BCC. तिसरा टाइप FCC. नंबर ऑफ एटम्स, एज लेंथ, पर्सेंटेज इफिशियन्सी ऑक्युपाइड आणि एम्प्टी स्पेस. सो एम्प्टी स्पेस SCC नंबर ऑफ एटम 1. A is equal to किती 2r. पर्सेंटेज किती ऑक्युपाय केले 52%. एफटी किती आहे 48%. हा चार्ट तयार करा पेपरच्या वेळेस उपयोगी पडणार. BCC नंबर ऑफ एटम्स 2. A is equal to 4r/√3. A is equal to 4r/√3. ऑक्युपाय किती केले 68%. एम्प्टी किती आहे 32%. एम्प्टी किती आहे 32%. ठीक आहे चला. आता शेवटचा FCC काय FCC 1+3 कॉर्नरचा 1 फेसेसचे 3. टोटल नंबर ऑफ एटम्स किती आहे 4. ठीक आहे. सगळं सोडवलं. एज लेंथ आपल्याला किती मिळणार आहे A is equal to 2 into √2r. A is equal to 2 into √2r. ऑक्युपाय केलेली जागा 74%. ऑक्युपाय केलेली जागा किती 74% आणि एम्प्टी स्पेस किती 26%. 74% आणि एम्प्टी किती 26%. ठीक आहे. काय काय फॉर्म्युला मिळाला आपल्याला सांगा. FCC मध्ये नंबर ऑफ एटम्स किती 4. नंबर ऑफ एटम्स 4. A is equal to किती मिळालं तुम्हाला 2√2r. A is equal to 2√2r. पॅकिंग एफिशियन्सी कितीची आहे 74%. ऑइल स्पेस किती 26%. एवढंच फक्त या पॉइंटवरचं तुम्हाला लक्षात ठेवायचं. तुम्हाला इथे क्वेश्चन असणार आहे. SCC नंबर ऑफ एटम 1. BCC नंबर ऑफ एटम्स 2. FCC नंबर ऑफ एटम 4. ठीक आहे. A ची व्हॅल्यू 2r. याच्यासाठी BCC साठी A is equal to 4r/√3. 4r/√3. A is equal to 2 into √2r. कोणासाठी FCC साठी. SCC साठी 52%. BCC साठी 68%. FCC साठी 74%. SCC साठी एम्प्टी स्पेस 48%. BCC साठी 32%. FCC साठी 26%. समजलेला आहे काही अवघड आहे का याच्यात. चला हा जाणीवपूर्वक निवडलेला न्यूमेरिकल आहे जेणेकरून कॉम्पिटिटिव्हला तुम्हाला असा न्यूमेरिकल आला असा प्रश्न सोडवता यावा. निओबियम जसं प्रोनाउन्सिएशन करायचं तसं करा. निओबियम इज फाउंड टू क्रिस्टलाइज विथ हे महत्वाचं आहे आपल्याला BCC structure and found to have density of 8.55 gram per centimeter cube. म्हणजे याचा 1 सेंटीमीटर क्यूब त्याचा मास किती आहे 8.55 ग्रॅम. 8.55 ग्रॅम एका सेंटीमीटर क्यूब मध्ये तेवढं असणार आहे. डिटरमाइन द atomic radius of niobium if its atomic mass is 93. atomic mass जर 93 असेल तर आपल्याला त्याची atomic radius विचारलेली आहे. काय विचारलेली आहे atomic radius. लक्ष द्या. आता इथे सरळ प्रश्न कशाबद्दल दिला आहे atomic radius. r बद्दल प्रश्न आहे. काय माहिती असायला पाहिजे तुम्हाला A. BCC मध्ये A is equal to 2r होतो.
बीसीसी मध्ये A इज इक्वल टू 2R. मग हा A मिळाला की 2R मिळेल. A कुठून मिळवायचा? व्हॉल्यूम मिळाला पाहिजे. व्हॉल्यूम इज इक्वल टू क्यूब A क्यूब. व्हॉल्यूम सॉरी बीसीसी साठी, एससीसी नाही कशासाठी? बीसीसी. मग बीसीसी साठी A is equal to 4R by root 3. 4R by root 3. So सरळ सरळ R जर मला काढायचं असेल तर A माहिती असलाच पाहिजे. आता A कशावर माहिती होईल? ज्यावरती डेन्सिटी दिलेली आहे. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. मग मला व्हॉल्यूम काढावं लागेल. काय काढावं लागेल? व्हॉल्यूम काढावं लागेल. मी व्हॉल्यूम काढलं की त्याच्यावरून मला A क्यूब मिळेल. A क्यूब वरून मला काय मिळेल? A मिळेल. आणि A वरून मला काय मिळणार आहे? R मिळणार आहे. या पद्धतीने हे सोडवावं लागणार आहे. ठीक आहे. नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत? 2. नंबर ऑफ ॲटम्स 2. आता ते का माहिती असणं गरजेचं आहे. हे सगळं जे आहे ना ॲटॉमिक मास 93 म्हणजे 93 ग्रॅम ज्यावेळेस आपण घेऊ किती? 93 ग्रॅम त्यावेळेस आपण ॲव्होगॅड्रो नंबर एवढे ॲटम घेतलेले असणार आहेत. म्हणजे हे 93 ग्रॅम हे जे मास आहे ते कोणाचं आहे? 93 ग्रॅम हे मास कोणाचं आहे? हे आहे 6.022 × 10⁻23 एवढ्या नंबर ऑफ ॲटम्स. किती? 6.022 × 10⁻23 ग्रॅम एवढे जर आपण ॲटम घेतले तर त्याचा मास आहे 93 ग्रॅम. आपल्याला बीसीसी मध्ये ॲटम किती असतात? 2. किती असतात? 2. मग आपल्याला आधी ठरवावं लागेल 2 ॲटमचं मास किती. हे कितीचं आहे? 6.022 × 10⁻23. बरं आपल्याला 8.55 ग्रॅम पण दिलेले. त्याचं सुद्धा रिलेशन आपल्याला उपयोगी पडणार आहे. हे बघा डेन्सिटी किती दिलेली आहे? 8.55 ग्रॅम. कशामध्ये? एका सेंटीमीटर क्यूब मध्ये. कशामध्ये? एका सेंटीमीटर क्यूब मध्ये. ॲटॉमिक मास किती दिलेला आहे? 93. शोधायचं आहे काय आपल्याला? ॲटॉमिक रेडियस. कसं पोहोचायचं ॲटॉमिक रेडियस पर्यंत? R पर्यंत पोहोचण्यासाठी आधी काय काढावं लागेल? A पर्यंत पोहोचण्यासाठी आधी काय काढावं लागेल? व्हॉल्यूम. ठीक आहे. रो इज इक्वल टू हा फॉर्म्युला पाठ ठेवा. हा फॉर्म्युला पाठ ठेवायचा. डेन्सिटी इज इक्वल टू ऐका तुम्हाला माहिती असणारा फॉर्म्युला काय? मास अपॉन व्हॉल्यूम. मास अपॉन व्हॉल्यूम. हे A क्यूब म्हणजे व्हॉल्यूम. A क्यूब म्हणजे व्हॉल्यूम. आता या युनिट सेल मध्ये नीट समजून घ्या. या युनिट सेल मध्ये ॲटम किती आहेत? 2. ॲटम किती आहेत? 2. 6.022 × 10⁻23 एवढे नंबर ऑफ ॲटम्स म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ ॲटम्स जे इथं N दाखवले. कशाने दाखवले? N. आवड काही नाही. मी जे सांगितलं तेच आहे. 6.022 × 10⁻23 चा ॲटम किती? मास किती? 93. 6.022 × 10⁻23. मोलार कॉन्सेप्ट क्लिअर असली पाहिजे. एका मोलचं 93 ग्रॅम. एका मोलचं 93 ग्रॅम. मग 2 ॲटमचं किती? 2 ॲटमचं किती? मग ह्याला जनरलाइज केले त्यांनी. 6.022 म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर. ठीक आहे. त्याचं मग वेट किती असतं? ॲटॉमिक वेट एवढं. कोणा एवढं असतं? ॲटॉमिक वेट. जे आपण कशाने दाखवतो? A. आणि मग ज्या प्रकारचं स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये असणारे नंबर ऑफ ॲटम्स कशाने दाखवले आपण? J. बीसीसी मध्ये किती आहे? 2 म्हणून गुणिले 2. एफसीसी असतं तर गुणिले 4. आलं लक्षात? एवढ्यासाठी एवढं म्हणजे एवढ्या ॲटमचं मास एवढं तर एवढ्या ॲटमचं किती? समजलं? हे मिळालं आपल्याला मास. वरचं मास. हे कशामध्ये? एवढं कशामध्ये? एका युनिट सेल मध्ये. एका युनिट सेलचं व्हॉल्यूम किती? M क्यूब. किती? M क्यूब. लक्षात येत आहे का? सॉरी A क्यूब. A हे एज लेंथ आहे. मग आपण जर हे सोडवायला गेलो तर रो म्हणजे काय? मास अपॉन व्हॉल्यूम. आता आपण बीसीसी साठी सोडवतोय. आपण जनरल घेऊ आधी. जनरल कुठल्याही प्रकारच्या क्रिस्टलसाठी डेन्सिटी इज इक्वल टू मास. कोणाचं मास? जेवढे नंबर ऑफ ॲटम असतील तेवढे. जसं की एससीसी मध्ये असे किती ॲटम आहेत? 1. बीसीसी मध्ये किती आहेत? 2. एफसीसी मध्ये किती आहेत? किती आहेत? 4. मग एकाचं मास, एका ॲटमचं मास आपल्याला ॲटॉमिक वेट दिलेलं असतं. ॲटॉमिक वेट हे कोणाचं असतं? एका मोलचं. कोणाचं असतं? एका मोलचं. मग
एवढ्या नंबर ऑफ ऍटमचं, म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ ऍटमचं, म्हणजे कोणाचं? एका मोलचं मास म्हणजे ॲटॉमिक वेट. एवढ्यासाठी एवढं, एवढ्यासाठी एवढं. मग एवढ्या नंबर ऑफ ऍटम साठी किती? 2 असतील तर 2, 3 असतील तर 3, 4 असेल तर 4. 600 पैकी 480 मार्क, म्हणजे 100 पैकी किती? एवढ्यासाठी एवढं, एवढ्यासाठी किती? म्हणजे 600 पैकी 480, 100साठी किती? हे 6वी 7वीचं नॉलेज आहे, तीच इथं वापरा. ॲव्होगॅड्रो नंबर ऑफ ऍटम साठी ॲटॉमिक वेट, तर 2 ऍटम साठी किती? आपण जनरल केले A/Na इंटू Z. हे झालं मास, A इंटू Z डिवायडेड बाय कशाने भागलं होतं आपण? ॲव्होगॅड्रो नंबर. आणि व्हॉल्यूम म्हणजे काय? A. आणि ॲव्होगॅड्रो नंबर काय? Na. ॲव्होगॅड्रो नंबर काय? Na. आपल्याला R काढायचा आहे. काय काढायचं आहे? R. की A चा फॉर्म्युला काय आहे? 4R/√3. A इज इक्वल टू 4R/√3. नीट लक्ष द्या. आपल्याला A क्यूब मिळाल्याशिवाय A मिळणार आहे का? नाही. मग A क्यूब बाजूला आला. A क्यूब इज इक्वल टू A इंटू Z डिवायडेड बाय रो इंटू Na. A क्यूब तिकडे गेला, इकडे आला. Therefore A क्यूब इज इक्वल टू A ची व्हॅल्यू 93 दिलेली आहे इथे त्या उदाहरणात. BCCA म्हणजे Z किती आला? 2 डिवायडेड बाय रो किती दिलेला आहे आपल्याला? 8.55. 8.55. ॲव्होगॅड्रो नंबर किती? 6.022 इंटू 10⁻23. समजतंय? आता मी हे जे उत्तर काढणार आहे, आपल्याला ऍक्च्युली R विचारलंय. काय विचारलंय? मग आपल्याला काय करावं लागेल? या सगळ्याचं क्यूब रूट काढायचं विसरू नका. या सगळ्याचं क्यूब रूट आपल्याला काढावं लागणार आहे, त्याशिवाय आपल्याला R मिळणार नाही. म्हणजे ही जी व्हॅल्यू आहे ती आधी आपल्याला सोडवावं लागेल. मग अंदाजे घेतो मी 8.5 आणि ही किती आहे? 6. 8.5 आणि 6. 8 × 48. 6 पंचे 3. 0.6 आणि 0.5. 0.6 आणि 0.5 म्हणजे अर्धे झाले. 6चे अर्धे किती झाले? 3. 8 × 48. हे 51 आसपास येणार आहे. किती आसपास येणार आहे? 51. 93 दुने 186. हे अंदाजे 50 घेऊ आपण. अंदाजे 50 म्हणजे हा शून्य इकडे गेला. 10चा 24. 10चा 24. 186 भागिले 5. 5 3 15 उरले 3. 5 × 7 35. 37 आणि इकडे किती? 10चा 24. 10चा 24 वर गेल्यावर 10चा वजा 24. सो A क्यूब इज इक्वल टू 37 इंटू 10⁻28. 24. हे वर गेला -24 होणार. किती? -24. ठीक आहे. मग A इज इक्वल टू 37 चा क्यूब आपल्याला काढावा लागेल. 37 चा क्यूब. आता कसं करावं लागेल बघा? 4 चा 64. 4 चा क्यूब किती आहे? 64. बर A ची व्हॅल्यू किती आहे? थोडा वेळ थांबू आपण. A क्यूब म्हणजे काय झालं? 4 चा क्यूब झाला 16. 164. हेच कट होईल. R क्यूब आपल्याला Rच काढायचं. कधी काढून घेऊ. 4 चा किती झाला? 64. 3 चा किती झाला? 27. हे किती आहे? 37. 3.2 किंवा 3.3. किती? 3.2 किंवा 3.3. अंदाजे हे उत्तर आलं समजा 3.2. इकडे किती आलं? 10चा वजा 8. किती आलं? 10चा वजा 8. ही व्हॅल्यू कशाची आली? 4R/√3. 4R/√3. R ची व्हॅल्यू पडायची. R तसाच ठेवा. 3/2. √3 म्हणजे 1.732 भागिले हे परत 4 इंटू 10⁻⁻. एक घर पलीकडे गेलो 32. इकडे किती आलं? -9. 4 8 32. 17 8 136. एक घर सोडून दशांश चिन्ह 13.6 इंटू 10⁻⁹. सो अंदाजे रेडियस 14 गुणिले 10चा वजा 9 मीटरच्या आसपास येणार आहे. 14 इंटू 10⁻⁹ मीटर. आता हा काय सीईटीचा क्वेश्चन नाही, जनरल घेतलंय मी टेक्स्टबुक मध्ये. सीईटीला क्वेश्चन एवढा किचकट होऊन येणार नाही. किती आले उत्तर बघूया आपण अंदाजे. हे पॅलॉग वगैरे हे सगळं
ह्याचं एक म्हणजे रेग्युलर बोर्डला तुम्ही असं सोडवायचं आहे, आता तसं सोडवायची गरज नाही. किती आले 0.305 इंटू 10⁻⁸ सेंटीमीटर. कुठेतरी कॅल्क्युलेशनमध्ये इकडे तिकडे झालं असणार याचं नाही, अजून रेडियस काढायचं. बरोबर आले आलं बघा. आपल्या आकड्यामध्ये हे आलेलं आहे. किती आलं आपलं उत्तर? आलं होतं ना, बरोबर आहे. आणि हे सेंटीमीटर मध्ये आले. कशात आले? सेंटीमीटर. 2 घरं बाहेर गेलं की 10चा वजा 10 होईल. 10चा वजा 10. आपलं किती आलेलं आहे तिकडे? वजा 9 ना. हा, तर मग एक घर दशांशाने फिरवलं म्हणजे उत्तर बरोबर आले आपलं. कळलं? सो तुम्ही असे जर प्रश्न आले तर प्रत्यक्ष लॉग टेबल वगैरे घेऊन कॅल्क्युलेशनच्या फंदात पडू नका, येऊन जाईल उत्तर. चला आता क्वेश्चन बघा परत. याच्यातली फक्त बेसिक आयडिया समजून घ्या कॅल्क्युलेशन करण्याची. काय करायचंय? कॅल्क्युलेशन आपण कसं करतो याची बेसिक आयडिया समजून घ्या. इथं कोण आहे? FCC. कोण आहे? FCC. डेन्सिटी किती दिलेली? 10 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 10 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. युनिट सेल एज लेंथ 100 पिकोमीटर. 100 पिकोमीटर. ठीक आहे. कॅल्क्युलेट नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन 1 ग्रॅम ऑफ क्रिस्टल. प्रश्न काय विचारलाय? कॅल्क्युलेट नंबर ऑफ ॲटम्स प्रेझेंट इन 1 ग्रॅम ऑफ क्रिस्टल. एका ग्रॅम क्रिस्टल मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असतील? एका ग्रॅम क्रिस्टल मध्ये नंबर ऑफ ॲटम्स किती असतील असा प्रश्न विचारलेला आहे. ठीक आहे. एज लेंथ 100 पिकोमीटर म्हणजे ए दिलेला आहे 100 पिकोमीटर. अर्थात हे कशामध्ये दिलेले? हे एक बरं का मग न्यूमेरिकल सोडवताना कदाचित आपल्याला हे ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब आहे का? ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब ते आपलं बदलायचं बाकी राहिलं. तिथं पण थोडंसं आपली एक चूक झालेली होती. आपण ते 93 ग्रॅम घेतलं. ते कशात घेतलं? 93 ग्रॅम. हे पण कशात घेतलं? हे पण CGS युनिट मध्ये घेतलं. हे पण कशात घेतलं? CGS युनिट. पण यात उत्तर काढताना मात्र कशात काढलं? SI युनिट मध्ये. असं होणार नाही की ते आपण सगळं CGS युनिट मध्ये घेतलंय तर येणार उत्तर सुद्धा कशात यायला पाहिजे होतं? आपलं CGS युनिट मध्ये यायला पाहिजे. तेवढं थोडं मागायच्या याच्यात करेक्शन. आता याच्यात 100 पिकोमीटर A = 100 पिकोमीटर. हे जर आपण आहे तसं वापरणार असेल ग्रॅम मध्ये तर मग हे सुद्धा कशात कन्वर्ट करावं लागेल? सेंटीमीटर. मग 100 × 10⁻⁻12 मीटर. 100 × 10⁻⁻12 मीटर. P म्हणजे कोण? पिको. पिको मीन्स 10⁻⁻12. किती शिल्लक राहिलं? 10⁻⁻10 मीटर. 10⁻⁻10 मीटर. पण आपल्याला हे CGS मध्ये पाहिजे. कशात पाहिजे? CGS. सेंटी शब्द येण्यासाठी 10चा वजा दुसरा शिल्लक पाहिजे त्याच्यात. सेंटी कशाच्या जागा लिहिणार आपण? 10⁻². मग आता A = किती दिले तुम्ही? 10⁻⁻8 मीटर. मग हेच कसं लिहिलं मी? 10⁻⁻6 × 10⁻⁻2 मीटर. 10⁻⁻6 × 10⁻⁻2. 10⁻⁻2 म्हणजे सेंटी. 10⁻⁻2 म्हणजे सेंटी. म्हणजे ही जी लेंथ दिलेली आहे एज लेंथ ती किती दिली आपल्याला? A = 10⁻⁻6 सेंटीमीटर. 10⁻⁻6 सेंटीमीटर. आता बघा विचार करा काय दिलेलं आहे आपल्याला? डेन्सिटी दिलेली. बरोबर. आपल्याला व्हॉल्यूम दिलेलं आहे. एक क्यूब दिलाय म्हणजे काय दिलेलं आहे? व्हॉल्यूम दिलेलं. आणि वर असणारं त्या युनिट सेल मधला मास दिलेलं. वर असणाऱ्या युनिट सेलचं काय दिलं आपल्याला? मास मिळणार आहे. तर ते मास कोणाचं असणार आहे? 4 ॲटमचं. कितीचं असणार आहे? 4 ॲटमचा मास असणार आहे. बघा आता डेन्सिटी 10 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. A किती दिलेला आहे? 100 पिकोमीटर. हे सोडवलं आपण तर हे किती येते? 10⁻⁻10 मीटर. सेंटीमीटर मध्ये 10⁻⁻8 यायला पाहिजे. हा, आपण हे 2 शून्य याने खाल्ले. 10⁻⁻10. मग सेंटीसाठी 10चा वजा दुसरा 10⁻⁸ यायला पाहिजे. मग कशी आपण डबल केलं होतं का ते? -1 केला परत वापरलं होतं. ठीक आहे. मग ते कॅल्क्युलेशन चुकलं होतं. किती यायला पाहिजे? 10⁻⁻8. काय झालं मग आपल्याकडून? ते बघा 100 × पिको 10⁻⁻12 मीटर म्हणजे किती आला? 100 × 10⁻⁻10. ही शून्य वापरले. ही शून्य आपण वापरले. किती आलं? 10⁻⁻10 मीटर. 10⁻⁻10. हे फोल्ड आपण 10⁻⁻1 × 10⁻⁻2 मीटर. 10⁻⁻2 म्हणजे सेंटीमीटर. काय आहे? सेंटीमीटर. ठीक. ते बघा 10⁻⁻1 सेंटीमीटर. आपल्याला काय प्रश्न विचारलाय?
1 ग्रॅम जर क्रिस्टल घेतला, 1 ग्रॅम जर क्रिस्टल घेतला तर त्याच्यामध्ये किती नंबर ऑफ ॲटम्स असते? FCC. मग एका युनिट सेल मध्ये ॲटम किती असणार आहे? 4. एका युनिट सेल मध्ये 4. मग हे किती ग्रॅमचं मास आहे बघायचं. किती ग्रॅम मध्ये 4, किती ग्रॅम मध्ये 4, आणि मग तेवढ्या ग्रॅम मध्ये 4 तर एका ग्रॅम मध्ये किती कळतंय का? एवढ्या ग्रॅम मध्ये 4, एवढ्या ग्रॅम मध्ये 4 तर किती ग्रॅम मध्ये, सॉरी प्रश्न किती विचारला, एका ग्रॅम मध्ये किती कळतंय? आता एक लक्षात घ्या, रो इज इक्वल टू काय आपल्याकडे m/v. रो इज इक्वल टू m/v. डेन्सिटी किती दिलेली या प्रश्नामध्ये? डेन्सिटी किती दिलेली आहे? 10 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. 10 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब. म्हणजे आता जर तुम्हाला डेन्सिटी माहिती आहे, रो इज इक्वल टू m/v, तर मास इज इक्वल टू रो v. मास इज इक्वल टू रो v. रो किती दिलाय बाळांनो? 10⁻⁻3. डेन्सिटी फक्त किती? 10. चला व्हॉल्यूम किती येणार? 10⁻24. -8 आहे ना. एज लेंथ किती आहे? -8 सेंटीमीटर. मग व्हॉल्यूम किती असतं? a क्यूब. व्हॉल्यूम काय होणार? a क्यूब. अरे क्यूब आहे ना, क्यूबची एज किती आहे? a. व्हॉल्यूम किती होणार? a क्यूब. मग 10⁻⁸ चं किती होणार? 10⁻24. युअर आन्सर इज 10⁻23. हे मास जे आहे ते किती ॲटमचं आहे? 4 ॲटम. किती आहे? 4. ठीक आहे. म्हणजे 10⁻23 ग्रॅम म्हणजे 4 ॲटम. 10⁻23 ग्रॅम मध्ये किती ॲटम असतात? 4. मग एका ग्रॅम मध्ये किती? एका ग्रॅम मध्ये किती? हे 10⁻23 ग्रॅम, सॉरी किती ग्रॅम आहे? हा बरोबर आहे, 10⁻23 ग्रॅम. त्याच्यामध्ये ॲटम किती? 4. मग एकामध्ये किती? 4 × 10⁻23. किती ॲटम असतील? 4 × 10⁻23. एवढे ॲटम तिथे असणं अपेक्षित आहे. बघूया उत्तर काय आहे. हे बघा 4 × 10⁻23. सर आम्हाला काहीच कळलं नाही. ठीक आहे, कळेल. हा दुसरा टाईप घेतला आपण न्यूमेरिकलचा, टाईप सेकंड. चला या प्रकारच्या न्यूमेरिकल मध्ये काय काय दिलेलं असतं सांगा. डेन्सिटी दिलेली असते, डेन्सिटी दिलेली असते, एज लेंथ दिलेली असते, डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली. आताच्या न्यूमेरिकल मध्ये ती डायरेक्टली दिलेली होती, कधी कधी ती इनडायरेक्टली दिली जाऊ शकतो. चला रो दिलेला आहे, ए दिलेला आहे. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय त्यांनी? याच्यावरून आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? टू फाइंड एक पर्टिक्युलर ग्रॅम दिले जातील, त्या पर्टिक्युलर ग्रॅम मध्ये हाऊ मेनी नंबर ऑफ ॲटम्स, हाऊ मेनी नंबर ऑफ ॲटम्स, असा प्रश्न आपल्याला विचारला जाईल. मग तुम्ही काय करायचं? याच्यात इनडायरेक्टली किंवा नाही, इनडायरेक्टली डायरेक्ट दिलं असेल, एक तर तो BCC आहे का, एक तर तो FCC आहे का, किंवा एक तर SCC. त्या उदाहरणात कशावर टिक मार्क आहे? FCC. कशावर? FCC. की तो FCC. थोडा कॉमन सेन्स ने काही गोष्टी समजून घ्यायच्या. तुम्हाला रो इज इक्वल टू m/v दिलं, हे एका पर्टिक्युलर युनिट सेल साठी दिले, बरोबर? हे पर्टिक्युलर युनिट सेल साठी दिले, आलं लक्षात? मग आता ह्या युनिट सेलचं व्हॉल्यूम तुम्हाला कशाने मिळेल? एज लेंथ वरून, बरोबर? त्याच्यामध्ये ॲटम किती असतील? प्रकारावर अवलंबून आहे. BCC, FCC, SCC. जेवढे नंबर ऑफ ॲटम आहेत तेवढ्याचं मास इथं असणार आहे, तेवढ्याचं मास इथं असणार आहे, बरोबर? मग आपण जर समजा ह्या उदाहरणात मास काढलं, ह्या उदाहरणात कोण आहे? FCC. मग हे मास किती ॲटमचं असणार आहे? 4 ॲटमचं. FCC म्हणल्यानंतर किती? 4. हे कॅल्क्युलेशन केल्यानंतर जे m मिळेल तो कोणाचा असणार आहे? Z चा असणार आहे. BCC साठी 2चा, FCC साठी कितीचा? 4चा. मग हे एवढ्या ॲटमचं मास एवढं. मग आता आताच्या उदाहरणाप्रमाणे एवढ्या मास साठी काहीतरी आपण सोडवलं होतं, किती? 10⁻23. त्याच्यासाठी किती ॲटम मिळाले? 4. म्हणजे 10⁻23 ग्रॅम, 10⁻23 ग्रॅम. हे वजन, हे मास, वजनपेक्षा मास किती ॲटमचं आहे? 4चं. एवढे ग्रॅम म्हणजे एवढे ॲटम, एवढे ग्रॅम म्हणजे एवढे ॲटम. मग 1 ग्रॅम मध्ये किती? 1 च्या ऐवजी 2, 4, 5 काही विचारलं जाऊ
शकतो. समजलेलं आहे? काही शंका? मग याचा अर्थ असा टाईपचा जर क्वेश्चन आला तर वर तुम्ही काय लिहायचं आहे? झेड द्यायचं आहे. बीसीसी एफसीसीचा वगैरे काय असेल इथं तुम्ही काय तयार करायचंय? डेन्सिटीवरून मास काढून घ्यायचं. मी थोडक्यात इथं तुम्ही रो व्ही लिहायचं आहे. काय लिहायचं आहे? रो व्ही कॅल्क्युलेशन मध्ये. आणि ह्याला मल्टिप्लाय कशाने करायचं? किती ग्रॅमसाठी? किती ग्रॅमसाठी? परीक्षेला डायरेक्ट असं सोडवायचं. बीसीसी आला तर इथं 2, एफसीसी आला तर 4, एफसीसी आला तर 1. डायरेक्ट खाली कॅल्क्युलेशनला काय घ्यायचं? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. काय घ्यायचं? डेन्सिटी इंटू व्हॉल्यूम. आणि त्याला कशाने गुणायचं? किती नंबर ऑफ ग्रॅमसाठी विचारले. असा टाईपचा क्वेश्चन आला की डायरेक्ट हे कॅल्क्युलेशन सोडवायला घ्यायचं. समजलेलं का? मुळातच 2-3 प्रकारचे टाईप आहेत. त्यामुळे डायरेक्ट फॉर्म्युले लक्षात ठेवले तरी चालते. ठीक आहे. चला. Atom C and atom D forms FCC crystalline structure. Atom C and D forms FCC crystalline structure. Atom किती टोटल? 4. किती आहे? 4. कॉर्नर वाला 1. कॉर्नर वाला किती पाहिजे? 1. आणि फेस वाले किती पाहिजे? 3. कॉर्नर वाला 1, फेस वाले 3. Atom C is present at the corner. Atom C is म्हणून तर मी तुम्हाला मुद्दाम सांगितलं 4 आहेत, पण कॉर्नर वाला 1, कॉर्नर वाला 1, फेस वाले 3. एटम सी इज प्रेझेंट ऍट द कॉर्नर. मग सी किती आहे? 1. डी किती आहे? 3. डी किती असेल? 3. सी किती असेल? 1. फॉर्म्युला CD3. फॉर्म्युला काय होणार आहे? CD3. प्रश्न काय? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड? व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ द कंपाऊंड? फॉर्म्युला काय असणार आहे? CD3. कळलं का? शरण ठरवलं. आता बीसीसी असतं तर 2च. मग फॉर्म्युला पण कसा असता? AB. फॉर्म्युला काय असता? AB. हा तिथं CD असता तर CD. लक्षात येते मला काय सांगायचं? सी कुठे आहे? कॉर्नर. कॉर्नरचे ऍटम किती असतात? 1/8 into 8 किती असतो? 1. एकच असतो. फेसेसला किती जण असतात? 3. फेसेसला किती असतात? 3. मग किती होणार? डी. हा कुठे आहे? दिले त्याने. डी इज ऍट द फेसेस. मग फेसेसचे ऍटम किती? 3. 1 अधिक 3 4 होतो. मग हे डी किती आहे? 3. सो CD3 काय होणार? याचा फॉर्म्युला CD3. What is crystallization? The process of formation of solid crystal. कशापासून मिळवायचे? आपल्याला प्रेसिपिटिंग फ्रॉम द सोल्युशन. सोल्युशन पासून परत क्रिस्टल मिळवायचे. या प्रोसेसला आपण क्रिस्टलायझेशन असं म्हणतो. आणि याच्यातून आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे डिफेक्ट्स कळतात. क्रिस्टल मध्ये आहेत. जेव्हा क्रिस्टल तयार होतो, काय तयार होणार आहे? सोल्युशन पासून आपण क्रिस्टल मिळवणार आहे. त्यावेळेस आपल्याला प्युअर क्रिस्टल न मिळता कधी कधी त्याच्यामध्ये काय दिसू शकतात? डिफेक्ट दिसू शकतात. हे डिफेक्ट वेगवेगळ्या प्रकारचे असतात. दरवर्षी याच्यावर एक तरी इक्वेशन येतो, म्हणजे येतोच. तुमच्या नशिबाने तुमच्या शिफ्टला हा जर क्वेश्चन आला तर तुम्हाला तो घालवायचा नाही, याचे मार्क घालवायचे नाही. आधी डिफेक्टचे मुख्य प्रकार. डिफेक्टचे मुख्य प्रकार. पॉइंट डिफेक्ट. पॉइंट डिफेक्ट काय? पॉइंट डिफेक्ट तर आपण ज्यावेळेस क्रिस्टल लॅटिस काढतो, कागदावर उतरतो, त्यास ऍटम किंवा आयन कशाने दाखवतो? पॉइंटने दाखवतो. मग त्याच्यापैकी एखादा लॅकिंग असेल, त्याच्यात काहीतरी इरेग्युलॅरिटी असेल, तर त्याला आपण काय म्हणतो? पॉइंट डिफेक्ट. पॉइंट डिफेक्ट्स आर द इरेग्युलॅरिटीज ऑर डेव्हिएशन फ्रॉम. जे आपण ठरवले आयडियली कॉर्नरला सगळ्यात सोडियम असला पाहिजे, हे आयडियली ठरवले, पण त्यात इरेग्युलॅरिटी आली. एखाद्या कॉर्नरवर सोडियमच्या ऐवजी दुसराच कोणतरी आला, किंवा तिथं मोकळीच जागा राहिली, अशी काहीतरी इरेग्युलॅरिटी आली, तर त्याला काय म्हणायचं? पॉइंट डिफेक्ट. पॉइंट डिफेक्ट्स आर द इरेग्युलॅरिटीज ऑर डेव्हिएशन. कशापासून डेव्हिएशन? फ्रॉम आयडियल अरेंजमेंट. आयडियल अरेंजमेंट अराउंड अ पॉइंट और एन ऍटम इन क्रिस्टलाइन सबस्टन्स. आलं लक्षात? दुसरा डिफेक्ट आहे लाईन डिफेक्ट. आपण पाहिलं त्या दिवशी, त्या दिवशी म्हणण्यापेक्षा कालच, काल नाही, आज सकाळी. अनआयसोट्रॉपी, आयसोट्रॉपी, ए बी. लाईन मध्ये कोण पाहिजे? ए नंतर बी, बी नंतर परत ए, किंवा ए. त्यातच इरेग्युलॅरिटी आली तर त्याला आपण काय म्हणतो? लाईन डिफेक्ट. लाईन डिफेक्ट्स आर द इरेग्युलॅरिटी किंवा
डेव्हिएशन कशापासून? फ्रॉम आयडियल अरेंजमेंट इन सम रोज ऑफ लॅटिस पॉइंट्स. आपल्याला अपेक्षित आहे ए बी ए बी ए बी, त्याच्यात जर डिफेक्ट झाला तर हे तिरका पण डिफेक्ट होणार आहे आणि असा पण डिफेक्ट होणार आहे. आलं लक्षात? असा जो डिफेक्ट होतो त्याला आपण म्हणतो लाईन डिफेक्ट. काय म्हणतो त्याला आपण? लाईन डिफेक्ट. सो दोन प्रकारचे डिफेक्ट आहेत, एक आहे पॉइंट डिफेक्ट, दुसरा आहे लाईन डिफेक्ट. आता मेन ज्याचा प्रश्न विचारला जातो यांचे उपप्रकार हे आपलं फक्त जस्ट हे बघा, इथं कोण असणं अपेक्षित होतं? बी. हा ऍटमच तिथं नाही, मग त्या पॉइंटच्या जागेवर जो बी असायला पाहिजे तो नाही, याला आपण काय म्हणतो? पॉइंट डिफेक्ट. याच्यात अख्खी लाईनच नाही, याला आपण काय म्हणतोय? लाईन डिफेक्ट. पॉइंट डिफेक्ट आणि लाईन डिफेक्ट हे मुख्य प्रकार. आता पुढे पॉइंट डिफेक्ट हे कसे असतात? स्टॉयकोमेट्री. त्याच्यामुळे डायरेक्ट शेप आणि साईज, शेप म्हणण्यापेक्षा साईजवर जर त्या मॉलिक्यूलचा परिणाम होत असेल, म्हणजे ज्याची साईज कमी आहे त्याच्यापेक्षा मोठ्या साईजवाला ऍटम त्याच्या जागेवर आला किंवा ती जागा मोकळी राहिली तर त्याचा परिणाम कशावर होणार आहे? व्हॉल्यूमवर होणार आहे. त्या ऍटमने जागा कमी व्यापलेली असणार आहे. सो स्टॉयकोमेट्रिक, नॉन स्टॉयकोमेट्रिक आणि इम्प्युरिटी. सो पॉइंट डिफेक्ट मध्ये तीन प्रकार आहेत, एक आहे स्टॉयकोमेट्रिक, दुसरा आहे नॉन स्टॉयकोमेट्रिक, तिसरा आहे इम्प्युरिटी. लाईन डिफेक्ट मध्ये स्क्रू डिसलोकेशन. काय आहे? स्क्रू डिसलोकेशन. आणि दुसरा कोण आहे? एज डिसलोकेशन. त्याचा नाही जास्त अभ्यास करणार आहे आपण, याचा अभ्यास करतो. स्टॉयकोमेट्रिक मध्ये एक आहे वॅकन्सी, मोकळी जागा शिल्लक राहते. इंटरस्टिशियल, बाहेरून कोण येत नाही, मूळ ऍटम स्वतःची जागा सोडतो आणि ज्या व्हाईट स्पेसेस असतात, आपण डायरेक्ट एमसीक्यू मधूनच घेणार आहोत काही पॉईंट. टेट्राहेड्रल व्हाईट कुठे असतात, ऑक्टाहेड्रल व्हाईट्स कुठे असतात, असे काही एमसीक्यू मुद्दा मी ठेवलेले आहेत की ज्याच्यातून डायरेक्ट गोळी पाठ करायच्यात आपल्याला. मग मूळ ऍटम त्या स्पेसमध्ये शिरतो, त्या ऑइल स्पेसवर शिरतो. आलं लक्षात? असं जर घडत असेल तर त्याला काय म्हणतात? इंटरस्टिशियल. काय म्हणतात त्याला? इंटरस्टिशियल किंवा स्टॉयकोमेट्रिक मध्ये दोन प्रकार आहेत, एक वॅकन्सी आणि दुसरा आहे इंटरस्टिशियल. याचं डिटेल आपण परत पाहणार आहे, मी आपल्या थोडक्यात सांगतो. नॉन स्टॉयकोमेट्रिक मध्ये दोन प्रकार आहेत, मेटल एक्सेस, जास्त प्रमाण वाढतो, मेटल डेफिशियन्सी हा दुसरा प्रकार. इम्प्युरिटी मध्ये बाहेरून नवीनच, म्हणजे ए बी मध्ये बीच्या जागेवर सी आला, म्हणजे डायरेक्ट मूळ ऍटमच्या जागेवर दुसरंच नवीन कोणतरी ऍड झाले, ती थोडक्यात काय झाली? इम्प्युरिटी ऍड झाली, सबस्टिट्यूशन. आणि ह्याच्यासारखंच मग अशी सांगितलं तसं वेगळ्या जागेत दुसरंच कोणतरी नुसतं मोकळ्या जागेत, कोण म्हणतात त्याला? इंटरस्टिशियल. काय म्हणतात त्याला? इंटरस्टिशियल. सो पॉइंट डिफेक्ट मुख्य तीन प्रकार, स्टॉयकोमेट्रिक, नॉन स्टॉयकोमेट्रिक आणि इम्प्युरिटी. स्टॉयकोमेट्रिक मध्ये दोन, वॅकन्सी आणि इंटरस्टिशियल. नॉन स्टॉयकोमेट्रिक मध्ये मेटल एक्सेस आणि मेटल डेफिशियन्सी. इम्प्युरिटी मध्ये सबस्टिट्यूशन किंवा इंटरस्टिशियल. एवढे आपल्याला अभ्यासायचे, हे पलीकडचे आपल्याला सिलेबस मध्ये अभ्यासायला नाहीये. चला, वॅकन्सी डिफेक्ट. हे ॲनिमेशन तुम्हाला तुमची कॉन्सेप्ट क्लिअर व्हायला एकदम उपयोगी पडेल. इथं आयडियली कोण पाहिजे? पॉझिटिव्ह आयन पाहिजे. इथं आयडियली कोण पाहिजे? निगेटिव्ह पाहिजे. तर ही जागा आणि ही जागा मोकळी झाली, काय म्हणतोय आपण याला? मोकळी झाली, फॅकंट झाली, रिकामी राहील, फॅकंट डिफेक्ट. काय म्हणतो आपण त्याला? वॅकन्सी डिफेक्ट. ही जी चित्र विचित्र दिसते ती स्पेलिंग लक्षात ठेवा. काय लक्षात ठेवायचं? स्कॉटी. हा, स्कॉटी म्हणणार आणि केक खाल्ला का? पाटकी. बर, मग त्याने सगळं बरोबर म्हणले. काय स्पेलिंग लक्षात ठेवा? SCHOTTKY. शॉर्ट की काय सांगतो? शॉर्टी. स्कॉटी. बर, काय स्कॉटी. ठीक आहे, काही प्रोनाउन्सिएशन करा. हा वॅकन्सी डिफेक्टचा प्रकार आहे. कशाचा प्रकार आहे? वॅकन्सी डिफेक्टचा प्रकार आहे. परीक्षेसाठी महत्वाचं हे सगळे त्याचे एक्झाम्पल आहेत. NaCl, KCl, KBr, RbCl, CSCl, CSBr, AgBr, all these are example of Scotty defect. Scotty defect. हे पाठ ठेवायचे तुम्हाला आणि हे डायरेक्ट उत्तर देणार आहे तुम्हाला. स्कॉटी डिफेक्ट इज ऑब्झर्व्ड इन, किंवा हे एक्झाम्पल देतील आणि ह्यापैकी एखाद्या एक्झाम्पल मध्ये कोणत्या प्रकारचा
डिफेक्ट आढळतो असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. एक तर कशामुळे अब्सेंट आहे, अब्सेन्स ऑफ कॅटायन, पण तेवढेच नंबर ऑफ एनायन, नाहीतर मग चार्ज डिस्टर्ब होईल. पॉझिटिव्ह चार्ज कमी झाला, निगेटिव्ह चार्ज जास्त होईल, निगेटिव्ह चार्ज जास्त झाला, पॉझिटिव्ह चार्ज कमी होईल, असला काही प्रकार होऊन द्यायचा नाही. सो आपल्याला काय करायचं, डिफेक्ट इज कॉज्ड बाय अब्सेन्स ऑफ इक्वल नंबर ऑफ कॅटायन अँड एनायन, इक्वल नंबर ऑफ कॅटायन अँड एनायन. डेन्सिटी कमी होईल का जास्त होईल, कॉमन सेन्स आहे, दोघांचा मास कमी झाला ना, कॅटायनचं स्वतःचं मास, एनायनचं स्वतःचं मास कमी झालं, डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. जर मास कमी झालं, न्यूमरेटर कमी झालं, तर डेन्सिटी आपोआपच कमी होणं अपेक्षित आहे. सो इथं डेन्सिटी कमी होते. सो वॅकन्सी डिफेक्ट जे आहे, जसं आपण एक्झाम्पल काय पाहिलं, शॉर्ट इफेक्ट, त्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसेल, डेन्सिटी डिक्रीज झालेली दिसणार आहे. इंटरस्टिशियल, दुसरा काय आहे, इंटरस्टिशियल, इथे डेन्सिटी कमी होत नाही. सर का कमी होत नाही, समजून घ्या. ड्यू टू कॅटायन और एनायन, वॅकन्सी मध्ये डायरेक्ट निघून जातो, इथं निघून जात नाही. ल्यूज द रेग्युलर साइड, ल्यूज द रेग्युलर जिथं असायला पाहिजे तिथं तो नसतो. म्हणजे समजा XYZ विद्यार्थी पहिल्या बेंचवर पहिल्या बेंचवर बसतो, बरोबर आहे, तो दररोज तिथेच बसतोय, पण एखाद्या दिवशी काय केलं त्याने, तिथून थोडासा पलीकडे सरकला, मग तो वर्गातून बाहेर निघून गेला का, फॅकंट केली का त्याने जागा, नाही केली, त्याने काय केलं, फक्त जागा चेंज केली. सो ड्यू टू कॅटायन और एनायन दॅट ल्यूज इज रेग्युलर साइड, स्वतःची रेग्युलर साइड सोडायची आणि मूव्ह टू ऑक्युपाय इंटरस्टिशियल साइड. उगा मध्ये जाऊन बसायचं मांडी घालून, इंटरस्टिशियल साइड लक्षात येते, इथंच कुठेतरी येऊन बसायचं, ते चालत नाही. पण आता इथे असं जर झालं तर त्याला आपण नॉर्मल नाही म्हणणार, त्याला आपण काय म्हणणार, इरेग्युलॅरिटी. काय म्हणणार त्याला, डेव्हिएशन फ्रॉम द नॉर्मल फॉर्म, आयडियल फॉर्म. आणि हा जो प्रकार याला म्हणतात इंटरस्टिशियल डिफेक्ट. डेन्सिटी कमी होणार नाही, कारण मास काय बाहेर निघून गेलेलं नाही, किंवा मास बाहेरून वाढलेलं नाही, मासने फक्त जागा बदलली, बेरीज लावताना मास तेवढंच येणार आहे, त्यामुळे डेन्सिटीत काही फरक होत नाही. दॅट इज ओनली पॉसिबल व्हेन कॅटायन इज रिलेटिव्हली स्मॉलर. आणि हे सुद्धा कधी शक्य आहे, ज्या जागेत बसायचंय तिथं तो जाऊन बसू शकला पाहिजे. म्हणजे मग माझी इच्छा आहे की मधल्या मोकळ्या जागेत जाऊन मला बसायचं, तो तुमची मांडीच तेवढी आहे, किंवा तुम्ही बसायचं ठरवलं तर तुम्ही मधल्या जागेत बसू शकत नसताल तर ते होणार नाही. पण तुम्ही लिंबू टिंबू आहात तर तुम्हाला तिथे अकोमोडेट करून घेतलं जातं, बरोबर आहे. तसं इंटरस्टिशियल डिफेक्ट इज द लिंबू टिंबू डिफेक्ट. इंटरस्टिशियल डिफेक्ट इज लिंबू टिंबू डिफेक्ट. बळच सामावून घ्यायचं, आलं लक्षात. द डेन्सिटी चेंज होणार नाही, अनअल्टर्ड राहते. हे वाक्य इंटरस्टिशियल लक्षात ठेवायचं. वेगवेगळे जे अलॉय तयार करतो आपण, when some constituent particles occupy interstitial spaces of the lattice, त्याला आपण इंटरस्टिशियल डिफेक्ट असं म्हणतो. आता हा जो नमुना आहे बघा, त्यांनी जागा सोडली, इकडे बोंबलं ताऱ्या मोकळ्या झाली, तर याला काय म्हणायचं, इंटरस्टिशियल साइट. यालाच काय म्हणतो आपण, बरे जरा वाचायला, काय फ्रँकेल, काय म्हणतो आपण त्याला, फ्रँकेल डिफेक्ट. पाठ ठेवा एक्झाम्पल. अलॉय नंतर घ्यायचे काय, हे वेगळे उदाहरण, ZnS, AgCl, AgBr, AgR, हे याचे एक्झाम्पल्स आहेत. डिसलोकेशन ऑफ आयन्स, मोस्टली कॅटायन्स फ्रॉम लॅटिस पॉइंट टू इंटरस्टिशियल साइट, त्याला आपण म्हणतो फ्रँकेल इफेक्ट. हा, काय शंका आहे का, कुठले समजलंय का, काही शंका नाही. एक्झाम्पल पार्ट द्यावा. ZnS, AgCl, AgBr, AgR, पॉइंट डिफेक्ट मधला इंटरस्टिशियल, पॉइंट डिफेक्ट मधला जो आपण जागा चेंज करतोय त्यातला इंटरस्टिशियल डिफेक्ट आपण अलॉयला घेतलेला नाही, इम्प्युरिटीला घेणार आहे. कशाला घेणार आहे, इम्प्युरिटीतला इंटरस्टिशियल. पॉइंट मधलाच इम्प्युरिटीतला, पॉइंट मध्येच एक उपप्रकार आपण इम्प्युरिटी मुळे पाहिलाय, त्यातला जो इंटरस्टिशियल आहे तो कशासाठी आहे, अलॉय. फ्रँकेल त्याच्यासाठी येत नाही, लक्षात आलं. फ्रँकेल मध्ये डेन्सिटी अल्टर होत नाहीये. चला, इम्प्युरिटी डिफेक्ट मध्ये इंटरस्टिशियल इम्प्युरिटी डिफेक्ट आला बघा. आता इम्प्युरिटी मधला, आता कशात आला, इम्प्युरिटी मधला. याच्यामध्ये इंटरस्टिशियल मध्ये नवीन कोणतरी इम्प्युरिटी ऍड होते, ठीक आहे. अलॉय तयार होणं हे त्याचं एक्झाम्पल आहे, अलॉय तयार होणं हे त्याचं एक्झाम्पल आहे. इथं डायरेक्ट जागाच बदलते, सबस्टिट्यूशन. काय होतंय, सबस्टिट्यूशन.
इथे जो नमुना पाहिजे होता त्याच्या जागेवर दुसरा चाला, दुसरा चाला, दुसरा चाला. याच्यामुळं मास वाढू पण शकतो, मास कमी पण होऊ शकतो. याच्यामुळे डेन्सिटी वाढू पण शकते, कमी पण होऊ शकते. सो इंटरस्टेशियल इम्प्युरिटी डिफेक्टचं एक्झाम्पल कोण आहे? स्टेनलेस स्टील. कोण आहे? स्टेनलेस स्टील. आणि सबस्टिट्यूशन इम्प्युरिटी डिफेक्टचं उदाहरण कोण आहे? ब्रॉन्झ. सो इंटरस्टेशियल मधला इम्प्युरिटीचा जो उपप्रकार आहे, कशाचा? इम्प्युरिटीचा. त्याचे एक्झाम्पल कोण आहेत? अलॉय. कोण आहे? हे सगळे कोण आहेत? अलॉय. अलॉय नाही, अलॉय. काय अलॉय? अलॉय. इथं मोकळी जागा आहे. काय? NaCl+, Na+, Cl- Na+, Cl- Na+, वॅकंट साईड. ठीक आहे. आता खरं तर इथे कोण असायला पाहिजे? आता Na+. त्याच्या जागा कोण आलाय? Cr2+. कोण आलेला आहे? Cr9, Sr2+. सो ही काय झाली? इम्प्युरिटी ऍड आहे, ती तिथं ऍड झालेली आहे. ठीक आहे. इफ द इम्प्युरिटी ऑक्युपाइज लॅटिस साइट ऑर पॉइंट, प्रत्यक्ष पॉइंट ऑक्युपाय केला असेल त्याला आपण काय म्हणतो? लॅटिस इम्प्युरिटी. काय म्हणतो आपण त्याला? लॅटिस. आणि मधल्या मोकळ्या जागामध्ये जात असेल तर त्याला काय म्हणायचं? इंटरस्टिशियल इम्प्युरिटी. काय म्हणतो त्याला आपण? इंटरस्टिशियल इम्प्युरिटी. ठीक आहे. पुढे महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. काय? इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज. किती वाजलेत? ठीक आहे. इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज मध्ये 3 मुख्य पॉइंट आहेत. कंडक्टर, त्याच्यानंतर सेमी कंडक्टर, बॅड कंडक्टर, मग एनर्जी बँड. मग इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये अवेलेबल होतात का? इझिली अवेलेबल होत असेल तर कंडक्शन बँड मध्ये जर इझिली इलेक्ट्रॉन अवेलेबल असतील तर तो काय झाला? कंडक्टर. कंडक्शन बँड जर पूर्णपणे एम्प्टी असेल आणि मध्ये जो गॅप असतो तो खूपच जास्त असेल तर व्हॅकन्सी इलेक्ट्रॉन कंडक्शन बँड मध्ये उड्या मारू शकत नाहीत, जम्प करू शकत नाहीत. वॅकंट इलेक्ट्रॉन इझिली अवेलेबल होत नाहीत. कशासाठी? कंडक्शनसाठी. त्याला आपण काय म्हणतो? बॅड कंडक्टर किंवा इन्सुलेटर. पण त्यांच्यामध्ये खूप कमी स्पेस असेल तर हाय टेम्परेचरला काही इलेक्ट्रॉन कशात जाऊ शकतात? कंडक्शन बँड मध्ये जाऊ शकतात. काही इलेक्ट्रॉन सहजासहजी कंडक्शनसाठी अवेलेबल होऊ शकतात. त्यांना आपण काय म्हणतो? सेमी कंडक्टर. जे उद्याच्या लेक्चरमध्ये आपण पाहू. सेमी कंडक्टर, कंडक्टर म्हणजे इलेक्ट्रिकल प्रॉपर्टीज, मॅग्नेटिक प्रॉपर्टीज हे आपल्या उद्याच्या लेक्चरचा भाग असणार. 20-1 मिनिटांमध्ये आपल्याला हे संपून जाईल. ठीक आहे. समजलेलं आहे? थँक्यू.